The only time that Marathi industry comes together is for awards. This is interesting, but like, why Marathi people won't get this, or nobody's going to put money into Marathi. तर YouTube चॅनल नाही. आमच्या आधी डोक्यात एक होतं की आपण OTTचा पण विचार करावा का, कारण मराठीत OTT पण नव्हता. तर YouTube मधनं जस्ट प्रेक्षकांना सांगत होतं एवढे पैसे नाही मिळत की एक बेरोजगार सारखा शो करू आम्ही. दिवस मी ऑफिसमध्ये आलो तर तिने हिला शिकवलं, तर हिला अर्थ माहिती नाहीये त्याचा, आणि तिला शिकवलं होतं की तो आला की म्हण की ये मांडीवर बस म्हणून. तर आता पॉलाचा ह्युमर पब्लिक मध्ये अलाउडच नाही असं आहे. तू बिन बताए मुझे ले चल गई. आता काय करायचं. अरे मी म्हटलं सरेंडर. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असलाच पाहिजे, पण आजकाल या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आपली भाषा टिकवून ठेवणं हे जरा कठीण काम आहे. पण तरी काही व्यक्तींनी मराठी भाषेला सोशल मीडियावर छान पद्धतीने टिकवले, नाही ग्लॅमरस पद्धतीने टिकवलंय. अशा व्यक्तींना जर आपण या पॉडकास्टच्या माध्यमाने भेटलो नाही तर जरा चुकल्यासारखं होईल ना. असं करून चालणार नाही, कारण त्यांनी मराठी भाषेला ग्लॅमर आणलंय, कधी विनोदी पद्धतीने, कधी खोचक पद्धतीने, तर कधी मार्मिक पद्धतीने. अशा व्यक्तींना जर आपण भेटलो नाही तर मला शिक्षा होईल, कारण असं करू नये. शास्त्र असतं ते. करेक्ट, अगदी बरोबर ओळखलं. हा शब्द घराघरात पोचवणाऱ्या भाडीपाच्या सर्वांना आपण भेटणार आहोत. अर्थात भेटूया गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या माध्यमातून सारंग साठे आणि पॉलाला. हाय सारंग. हाय पॉला. हॅलो. Good morning. Good morning. Good morning. So you were right that it was east and he was saying it's Andheri. I confused you by west and east. लाईक आम्ही बसल्यानंतर मॅप मध्ये आम्हाला दिसलं की ती म्हणली की वेअर आर वी गोइंग. See, we only knew it was Andheri. Yeah. He told me it was Andheri, and I said, okay, great. So it's like close to the office, close to our next meeting and all. But then when we got in the car, it started taking me east, and I was like, wait, is this Andheri? Where are we going, Saturday? Yeah. Welcome to my show, and the name of the show is Gappa Masti and Podcast with Bhargavi Chirmule. So आपण गप्पांना गप्पा मस्ती. Perfect. So पहिला प्रश्न माझा सारंग तुला आहे हो की तू म्हणजे भाडीपाचा सर्व आहेस, असं आमचं एक सर्वे हा आमचा आहे की तू सर्वे. तर भाडीपाची सुरुवात कशी झाली? भाडीपाची सुरुवात ऍक्च्युली गरजेतून झाली. अगदी एका शब्दात सांगायचं तर गरज होती भाडीपाची, आणि ती आम्हालाच नव्हती तर खूप लोकांना होती आमच्या आजूबाजूच्या. आम्ही पुण्यात एका फिल्मवर भेटलो, मी, अनुषा आणि पॉला. आम्ही तिघं को फाउंडर आहोत ह्या कंपनीचे. आम्ही तिघं मिळून सर्व होतो, म्हणजे अजूनही आहोत, पण आता काही लोक ऍड झालेत त्याच्यामध्ये. पण आम्ही तिघं एका सिनेमावर काम करत होतो. त्या सिनेमामध्ये बरेचसे आमचे लेखक मित्र, ऍक्टर मित्र एकत्र होते. म्हणजे अभय महाजन असेल, त्याच्यानंतर ऋतुराज म्हणून एक आहे, तोही आता वेब सिरीज वगैरे प्रोड्यूस करतोय, किंवा आणखीन भरपूर लोक होती जी आजूबाजूला होते. मृण्मयी होती, आणि अनेक लेखक दिग्दर्शक आजूबाजूला होते, ज्यांच्या किंवा वरुण नार्वेकर माझा खूप चांगला मित्र आहे, जो आई आणि मीचा जनक आहे असं आपण म्हणत. तर असे खूप लोक आजूबाजूला होते ज्यांच्याकडे इतक्या इंटरेस्टिंग आयडियाज होत्या, फक्त सिनेमासाठी नाही तर टीव्हीवर काय व्हायला हवं, इकडे काय व्हायला, हे सगळं चालू होतं. आणि त्या सगळ्यांना अर्थात कुठलाही टीव्ही चॅनल असेल किंवा सिनेमामध्ये ह्या आयडियाजना स्थान नव्हतं तेव्हा, कारण काय आपण दर 10 वर्षांनी एक जे पान पलटतो त्याची स्थिती आली होती. आणि त्या काळामध्ये आम्ही लोकांना म्हणायला लागलो, पॉलाचा युट्यूबचा भरपूर अभ्यास होता. ती कॅनडात वाढली आहे, त्याच्यामुळे कॅनडामध्ये युट्यूब इंडस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे सम टॉप युट्यूबर्स आर फ्रॉम देअर. Yeah, I mean, at the time when we became big, Superwoman was one of the main YouTubers. She's retired from YouTube now, but she was one of the top YouTubers in the world. YouTube. And at that time, मला हेही आठवते की इकडे फॅनफेस्ट झालं होतं आणि पहिल्यांदा सुपरवुमन भारतात आली होती.
आणि ती इंडियन ओरिजिनची कॅनेडियन आहे. ओके. तर ती भारतात, त्यामुळे तिला बोलवलं होतं फॅन फेस्टला, आणि शाहरुख खान स्टेजवर बोलत होता आणि सुपर वुमन त्याची फॅन होती, म्हणून तिने असं डोकावून बघितलं, तर त्याला जेवढं चिअरिंग आलं होतं त्याच्या डबल चिअरिंग अचानक क्राऊड मधून आलं, आणि तो सुद्धा शॉक्ड होता की कोणाला हे लोक बघतायत एवढं. मी नाही आहे. हा, म्हणजे माझ्याहून फेमस तरुणांमध्ये कोण आहे. दॅट वॉज ऑल्सो म्हणजे आपल्या इंडस्ट्रीसाठी पण आय ओपनर होता की युट्यूब एवढं मोठे तरुण मुलांमध्ये असं. तर त्याच्यामुळे मग ते कळलं की सुपर वुमन आहे. मग भारतात अगदी प्लस प्राजक्ता कोळी, AIB, त्याच्यानंतर भुवन बाम आणि TVF, ही सगळी नावं मोठी व्हायला लागली होती हिंदीमध्ये. तर आम्हाला म्हणजे पॉलाचं असं म्हणणं होतं की हे दिसतंय क्लिअरली की मराठीमध्ये हे नाही होत आहे, आणि ही सगळी जी आपली मंडळी आहेत ज्यांना काहीतरी म्हणायचंय, व्यक्त व्हायचंय, अभयच्या डोक्यात, आम्ही तेव्हा शांतीत क्रांतीचा विचार केला होता, तर हे सगळं तेव्हा मनात होतं आणि त्याचं काही घडत नाहीये ते दिसत होतं. तर मग काय करायचं, तर आपण कोणाला तरी सांगूया तुम्ही युट्यूब चॅनल काढा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आम्हाला जे जे नॉलेज आहे. म्हणून आम्ही आधी नाटक कंपनीच्या काही मित्रांना कॉल केला की तरुण मुलांचं असतं हे तुम्ही, तेव्हा मी माझं वय ऑलरेडी उलटलं होतं, तर त्याच्यामुळे मी का चालू करायचं असं चाललं होतं. तर आम्ही ह्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला की तुम्हाला काही करायचं आहे का, आणि ते काही घडून नाही आलं. मग आम्ही रिसर्च करायला चालू केला की दुसरे युट्यूब चॅनल आहे का जिकडे आम्ही काय टाकतो. तर 2-3 चॅनलवर असे इंटरव्ह्यू व्हायचे फक्त, ते सोडून बाकी कोणी असे युट्यूब मध्ये शिरलेलं नव्हतं. सो दॅट्स व्हेन पॉला केम इन, अँड आय थिंक further story you should tell. Yeah. I mean, so yeah, we were between this panel about YouTube being a new frontier for Indian entertainment. On the other side, there was a small seminar about the new wave in Marathi cinema. This was at Fiki Frames. Fiki Frames म्हणजे आपल्या इंडस्ट्रीच्या कमर्शियल साइडचा सगळ्यासाठी एक कॉन्फरन्स होतं, ते आम्ही अटेंड केलं होतं. Yeah, and so we were there to pitch a film, and there was, I think TVF had just done Permanent Roommates, their first branded web series. And we had been developing shows like Shantit Kranti and other stuff for a couple of years before this. Yeah. And we were not able to figure out what do we do with this content, because it's not going to work on television. And they're not films for sure. They're long format. Anyway, in that moment, I just turned to Sadi and I said, are there any Marathi YouTube channels? And he said, I have no idea. But we quickly did a Google search, Marathi funny video, Marathi web series, Marathi anything, Marathi vlog, and there was nothing. There was 1 or 2 interviews, but not like a show, and it was not all in Marathi. It was like one video was in Marathi, rest one in Hindi, one in English. So there was nothing consistent. And so I just said, I wonder if this could be a good thing for us, because we had a lot of experience working with brands, helping them make their digital content go viral. And I said, why don't we start our own YouTube channel? We'll be able to make something for you, like young Marathis who are watching Game of Thrones, who are watching international content and want to see something that is with a more modern touch. Sensibility. And we'll do it on YouTube. Eventually we'll get such a big audience that brands will pay us money to advertise. And that's how we can have a business. And we took this idea around, and a lot of people said, this is interesting, but like, why Marathi people won't get this, or nobody's going to put money into Marathi, or basically people were like, do the same idea but do it in Hindi, because Marathi is such a small market. And I was like, I'm from Canada. We have a population of 33 million people. Maharashtra's population is 3 times that. Marathi speaking population is 3 times that also. Yeah. Internationally. हो, त्यांची 3.5-4 कोटी पॉप्युलेशन आहे, तेवढी मुंबईत येऊन जाऊन असतात. त्याच्यामुळे So it's not a small market. It's just in context of a 1.2 billion people nation. Yes, it might seem small. 10 कोटी ऐकायला 100 कोटीच्या समोर कमी वाटतं, पण 10 कोटी हा ह्याच्यात अख्खं युरोप मावतं. तर त्याच्यामुळे आपली एवढी मराठी लोक आहेत की तेच एवढं मोठं मार्केट आहे की त्याला काही अर्थच नाहीये. म्हणजे लिटरली आपण जे म्हणतो की OTTs सारखी गोष्ट असेल, तर आपण 10 रुपयांनी जरी OTT 10 कोटी लोकांनी डाउनलोड केलं, 100 कोटीचा रेव्हेन्यू होतो, जो की केवढा मोठा आहे ना. म्हणजे तर त्यामुळे मार्केट मोठं आहे हे कळलं.
मग आम्ही ठरवलं की चला आपण एक सुरुवात करूया. मग पॉलाने एक आठवडा एक बिझनेस Yeah, I mean, a online. business plan. And from that business plan, we started trying to find investors, and we pitched for about a year, almost, gave up on it. So, The business model was yeah. And eventually we found a potential investor, but the moment we asked him to sign a contract, put it on paper that, he's investing in our business, not, buying content or whatever, he refused, and he got really upset that we would even dare to ask that he sign a piece of paper. आणि वी वर So- टॉकिंग अबाउट लाईक सगळं ऑन पेपर पाहिजे, आम्ही कंपनी सुरू करतोय, तर ते काही वर्कआउट नाही झालं. Yeah, red flags went off. आपल्याकडे अग्रीमेंट म्हटल्यावर लोक उलट ते म्हणतात काय काय लिहिलं ह्याच्यात, तर ते तुमच्या दोघांसाठी नसतं, आपल्यातल्या भाषेसाठी नसतं. उद्या आपल्या आयुष्यात काहीतरी होऊ शकतं. म्हणजे साधी गोष्ट, आता मी आणि पॉलाने एक कंपनी काढली आहे. पॉलाला उद्या वाटलं की नाही मला भारतात मजा येते, मी कॅनडाला परत जाते, तर मग रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? तर तिच्यावर काहीतरी जबाबदारी असली पाहिजे ना, की तिने सारखा पैसे घेतलेत कोणाकडनं, ती उद्या कॅनडाला निघून गेली तर तुमच्या सोयीसाठी पण आहे की तुम्ही ऑन पेपर हे लिहून घेतलेलं आहे. Mhm. काही होऊ शकतं की आता कोविड मध्ये येऊन गेलात, कोविडच्या काळात कित्येक लोकांना वाटलं आपापल्या देशी परत जावं, आपल्या आई वडिलांबरोबर राहावं, कित्येक भारतीय लोक परत आले, तर कॉन्ट्रॅक्ट नसती तर त्यांना थांबवता नसतं आलं, मग त्यांनी सगळं सोडून निघून गेले असते. तर त्या ह्यानी आम्ही सांगत होतो कॉन्ट्रॅक्ट करा, ते काही करायला तयार नाही. शेवटी म्हटलं आपण आपले पैसे टाकू, आपल्या हिशोबाने करू आणि ह्याच्यामध्ये हे सगळे नियम ठेवू. त्यामुळे आम्ही इव्हन पहिलं कास्टिंग काउच जे केलं, पहिला शो आमचा तो होता, तेव्हा मग आम्हीच पैसे टाकायचं ठरवलं, आम्हीच नाव द्यायचं ठरवलं, सगळं आपलं आपण. आणि आम्ही एक विमेन्स डे साठी ICICI साठी एक व्हिडिओ बनवला होता. तर त्यातनं आम्हाला पैसे आले होते काही, त्यातनं आम्ही भाडीपाची फायनली आम्ही तिघांनीच सुरुवात केली. Mhm. Okay. Yeah. ओरिजिन स्टोरी. Yeah. But how the name came, Bhadipa? So like now it is like very famous, but how it started, the name and everything, So we were getting suggestions for names like Youth Sakatta and things like that. And we knew that there was a few things we didn't want. Like we didn't want youth to be in the name, because for me that's always been an icky word. Like when you are youth, you don't see yourself as the youth, right? You see yourself as like maybe the next generation or something. Youth is almost Very feels like cliche. condescending. When Yeah. you're You young, are. it feels condescending almost. So we knew that couldn't be part of it, and no typical, words that we wanted to avoid, like katta and all that. But we were sitting at a coffee shop and we said we'd been sort of putting off naming it for a while. एपिसोड तयार होता. had shot, yeah. लिहून नो we ओनली रिटन एपिसोड तयार होता. 2 दिवसांनी शूटिंग आहे. आता उद्या सबस्क्राईब कुठल्या चॅनलला करायचं ते सांगितलं पाहिजे, Yeah. तर त्यामुळे आम्ही नाव शोधत होतो बसून. Yeah, so we were sitting and thinking about what it could be. And we knew one most important thing is we wanted it to feel like a community, because we did not want to have one face. Most YouTube channels nowadays or influencers you see, it's just one person running the show. And we knew that ours would be a different. Yeah. And because we were a business, we didn't want it to depend on one person. बरं, फॉर पॉडकास्ट इट मेक सेन्स. तू जे करतेस त्यासाठी अगदी ते सेन्सिबल आहे. पण तुला उद्या वेब सिरीज बनवायची असेल तर एकाच माणसाने सगळं करणं हे अवघड आहे. तर त्यामुळे- Yeah. So because we were a team and we looked at Bhadipa being a platform for us to make the content we dreamed of making, we knew we couldn't have a face. So we then moved on to, what about the future of Bhadipa? And at that time we were thinking, Bhadipa will do first in Marathi. Then when we see some success, maybe we can explore other languages. So we wanted the name to be something that is going beyond Marathi as well. Something that spoke to the national identity and also has a play on words. And आणि आमचं हेही होतं की नॅशनल आयडेंटिटी अशासाठी की आपण तेलुगू तमिळ सिनेमे बघतो, मराठी कायम आपण मराठी लोकांनाच टार्गेट करतो. मराठी इंटरनॅशनल ऑडियन्सनी बघावं किंवा इतर भाषातल्या लोकांनी, निदान हिंदी मुंबईतल्या लोकांनी हिंदी भाषिक तरी बघावं असं. आणि ते तसं म्हणून कास्टिंग काउचने सुरुवात पण केली, कारण कास्टिंग काउचला खूप अमराठी ऑडियन्स मिळाला. इव्हन आमच्या आई आणि मीला खूप अमराठी ऑडियन्स मिळाला. नंतर कांदे पोहेच्या मार्फत आम्ही जास्त रुटेड महाराष्ट्रात जायचा प्रयत्न केला. पण आमचा
मनात असं होतं की हा मराठी लोकांसाठी फक्त नाही बनवायचा, अमराठी लोकांनी पण मराठी बघावं हे त्यातला हेतू होता. आणि त्यामुळेच आमचे पुढे कोलॅबरेशन्स पण TVF आणि या लोकांबरोबर खूप झाले, कारण त्यांना नोटीस झालं होतं की हे मराठीत असं काहीतरी चाललंय. तर त्यामुळे ते भारतीय आलं. मग आम्हाला असं वाटलं की भारतीय आणि पार्टी आता ते डायरेक्ट कंपॅरिझन होणार, तर काहीतरी ह्याची गंमत करूयात, म्हणून मग ते भाडीपा असं ते तयार झालं. बट आय वुड रिअली लव्ह टू शेअर, हे क्वेश्चनर मधलं नाहीये, बट खूप इन्स्पायर केलंय तुम्ही आम्हाला सगळ्यांना. रिअली इन्स्पायर्ड अ लॉट, बिकॉज प्रत्येकाला काही ना काहीतरी करावं असं वाटत असतं. एका पॉइंट नंतर ऍक्टरला एक स्टॅग्नेशन येतं की आता मी काय करायला पाहिजे. समटाइम्स यू डोंट गेट द रोल्स विच यू रिअली वॉन्टेड टू डू. मग काय मार्ग काढायचा. मग जसं मला काहीतरी वेगळं करायचं होतं, तर मी काय करू शकते, तर मला गप्पा मारायला आवडतं. सो आय सेड की मग मी हळूहळू असं काहीतरी युट्यूबवर सर्च करायला लागले. आणि ड्यू टू AI तुम्ही एक बघायला लागला की तसंच सगळं यायला लागतं. मग मी सगळे तुझे एपिसोड, आणि मध्ये दुर्दैवाने कोविड आला, त्यामध्ये तर आम्ही सगळंच बघितलं सगळं. त्यामुळे ते तुझं भाडीपाचं कंटेंट बघून मला असं वाटलं की चला आपण असा काहीतरी गप्पांचा कार्यक्रम नक्कीच करू शकतो. त्याला पॉडकास्ट म्हणतात हे नंतर कळलं, पण तोपर्यंत आपल्याकडे मुलाखतीचा कार्यक्रम किंवा व्याख्यान. बरोबर. खरं तर पॉडकास्टची पण गंमत आहे. म्हणजे खरं तर ते आयपॉडवर ऐकायच्या गोष्टी होत्या, त्यातनं ते नाव तयार झालंय, पण आता ते त्याचं ब्रँड नेम झालंय. ते एक्झॅक्टली तू जे म्हणतेस ना, की तू खरं तर हे म्हणणं आम्हाला पण विचित्र वाटतं की इन्स्पायर केलंय, कारण आम्हाला आमच्यासाठी तर ते शॉकिंग आहे की कोणी करत नव्हतं. आणि अक्षरशः मी म्हटलं तसं की खरं आम्ही फक्त ते वात लावायची गरज होती, मग ती लढ आपोआप लागली. तसं पुढच्या एका आठवड्यात वगैरे 3-4 चॅनल लॉन्च झाले विथ भाडीपा. तर लोक वाटच बघत होते की कोणी करतंय का, आपल्याकडे ते पहिलं पाऊल कोण टाकणार ह्याची भीती असते. जो पहिलं पाऊल टाकतो तो सगळ्यात जास्त लक्षात कारण कसं आहे, जसं आपण जिथे शूट करतोय त्या स्टुडिओच्या ज्या ओनर आहेत त्या पहिलं म्हणाल्या की भाडीपावाले येणार आहे. मी जेव्हा म्हटलं मी आता इन्फ्लुएन्सर, त्याचं पहिलं वाक्य भाडीपावाले कोण आहेत. सो यू आर द फर्स्ट पर्सन. सो इट ऑलवेज फर्स्ट इंडियन आयडल फर्स्ट पर्सन आहे, तू लक्षात राहतो. सो त्याबद्दल तुमचं खूप दोघांचं अभिनंदन. पण याच बरोबरीने तू जे म्हणालास की एकाच आठवड्यात 4 लॉन्च झाले, लोकांना ना याचं गणितही माहिती नाही आणि त्याच्यामुळे खूप नुकसानही होतंय. इंडस्ट्रीचं पण होतंय, प्रोडक्शन हाऊसेसचं पण होतंय आणि नवीन येणाऱ्या माणसांचं पण होतंय. त्याबद्दल तू काय सांगशील? हे खूप आय ओपनर असेल. सो दोन लेवलवर सांगतो की आम्ही म्हणजे भाडीपा रिप्रेझेंट फक्त युट्यूब चॅनल नाही. आमच्या आधी डोक्यात एक होतं की आपण OTTचा पण विचार करावा का, कारण मराठीत OTT पण नव्हता आणि मराठी कॉन्टेंट OTTवर घेऊन जात नव्हतं कोणी. म्हणजे Amazon त्यातल्या त्यात मराठी सिनेमे घेत होतं, तेव्हा हॉटस्टार वगैरे कोणी काही घेत नव्हतं, मराठी OTT तर आलेच नव्हते. तर त्याच्यामुळे आम्हाला अशी भीती होती की आम्हाला इव्हेंच्युअली मोठे शोज करायचे, शांतीत क्रांतीसारखे, हे कुठे जाणार. आणि तेव्हा सोनी लिव्ह काढलं होतं आणि योलो नावाचा एक शो केला होता जो चालला नव्हता, त्यामुळे त्यांनी बॅकआउट केलं होतं. झी काही करत नव्हतं, झीचं एवढं मोठं मराठी मार्केट असून. तर मग आम्हाला असं झालं की आपण OTTचा पण विचार करावा का. तर दोन्ही OTT असेल किंवा YouTube असेल, तू आता इंडिव्हिज्युअली करतेस, इंडिव्हिज्युअली आपलं प्रोडक्शन कॉस्ट पण कमी असते, त्यामुळे त्या रिकव्हरीचा एक युट्यूबच्याच ह्याच्यातनंही चान्स असतो, प्लस एक छोटा आपण एक कोणीतरी स्पॉन्सर घेतला तरी ते शक्य असतं की कॉस्ट रिकव्हरी आहे. पण आम्ही जे करतोय ते त्याच्यात काही लोक पडली जे की हाय कॉस्ट, म्हणजे ह्याचं कास्टिंग काउचची कॉस्ट जरी ते दिसायला तसं असेल इंटरव्ह्यू सारखं, त्याची कॉस्ट हाय होती, कारण आम्ही त्याची IP पूर्णपणे आमच्याकडे ठेवली होती. म्हणजे अमेय निपुणला म्हणजे त्यांना त्यांची फीस दिली पाहिजे, त्यांची जी योग्य फी आहे. उद्या ह्याचा ब्रँड आला तर त्याच्या ब्रँडचे पैसे त्यांना मिळतील अशी योग्य फी पाहिजे, असा शो बनवला पाहिजे. नाहीतर आपण तेच पुन्हा कागदपत्र काही साईन करत नाही, उद्या कास्टिंग काउच मोठं झालं असतं आणि आम्ही त्यांना फीस देत नसतो, तर ते मागे वळून म्हटले असते की आपण तेव्हा मैत्रीत केलं आणि आता पैसे तुम्ही कमवताय. तर त्यामुळे त्यांना किंवा स्टुडिओचं भाडं असेल किंवा म्युझिक आम्ही ओरिजिनल बनवून घेणे पासून सगळं, कारण IP इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बद्दल आपल्याकडे अवेअरनेस नाहीये. तर ती आमची प्रत्येक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इज ओन्ड बाय भाडीपा. आम्ही दुसऱ्यांचं म्युझिक वापरत नाही. आम्ही दुसऱ्यांचं म्युझिक वापरलं तर ते फ्री लायसन्सवाला वापरतो. तर अशा भरपूर गोष्टी आहेत, पासून ते
प्रत्येक माणसाला कॉन्ट्रॅक्टेड आणि प्रत्येक माणूस एम्प्लॉईड आहे. म्हणजे उद्या वळून कोणी असं म्हटलं नाही पाहिजे हे मैत्रीत झालंय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकीकडे एक विचार होता. दुसरं OTTचा जेव्हा आम्ही विचार करायला चालू केला तेव्हा 2 अप्रोच चालले होते तिकडे. एकीकडे आल्ट बालाजी किंवा RA सारखे काही छोटे OTT येत होते आणि सगळ्यांना त्यामुळे एक्साइटमेंट आली की आपण मराठीत पण करूयात. आणि मग बघितल्यावर कळलं की ठीक आहे, ऍप काढणं आणि सर्व्हर्स मॅनेज करणं हे खूप सोपं आहे आजकाल. तेव्हा काय 2 कोटी 4 कोटी वर्षाला लागत असतील, आता तर 1 कोटीत तुमचा ऍप आणि सर्व्हर तुम्ही भाड्याने घेऊ शकता दुसऱ्यांच्या सर्व्हर्स. पण फरक नेटफ्लिक्स, अमेझॉन अशा मोठ्या लोकांमध्ये आणि ह्या लोकांमध्ये तोच होता की त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी होती. त्यांनी दुसऱ्यांनी कुठल्या तरी काढलेल्या ऍपवर फक्त स्वतःचे स्टिकर लावून ते केलेलं नव्हतं. तो त्यांचा नेटफ्लिक्स तुमच्या म्हणजे तुमच्या प्रत्येक डेटाला अनालाइज करतो. तुम्ही काय बघताय, त्याच्यामध्ये तुमचं अटेन्शन किती राहतंय, तुमचं लक्ष किती इकडे वेधलं जातंय, तुम्ही पूर्णपणे त्याच्यात एंगेज आहात की नाही, किती वेळा तुम्ही फोनवर दुसरं काहीतरी चेक केलं, हे सगळी माहिती असते आणि त्याच्याप्रमाणे ते त्यांचा ऍप बेटर करत जातात. म्हणजे हा टेक्नॉलॉजी बिझनेस आहे जो मराठीमध्ये कोणीच तो अजूनही केलेला नाहीये आणि आपण त्या प्रकारे आणि आमच्यात ती कपॅसिटी नव्हती. म्हणजे आम्हाला लक्षात आलं की आम्हाला कोणीतरी टेक्निकल पर्सन लागणार ह्याच्यामध्ये पार्टनर म्हणून. तो आम्हाला मिळाला नाही म्हणून आम्ही कधी त्याच्यात शिरलो नाही. जर आम्हाला कोणी आजही चांगला टेक्नॉलॉजी समजणारा माणूस आणि त्याला ह्याच्यातच काहीतरी करायचंय असा माणूस मराठी त्यातून भेटला तर आम्हाला आवडेल ऍपकडे किंवा OTT कडे जायला. पण विदाऊट ते करता फक्त तुम्ही, नाहीतर मग ते युट्यूब चॅनल सारखंच आहे की शेवटी तुम्ही चांगले शोज लोकांपर्यंत पोहोचवताय. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे पैसे किती इन्व्हेस्ट करायचे, किती येणार. तर युट्यूब मधनं जस्ट प्रेक्षकांना सांगून ठेवतं, एवढे पैसे नाही मिळत की एक बेरोजगार सारखा शो करू आम्ही. बेरोजगार हा मराठीतला युट्यूबवरचा सगळ्यात हाय बजेट शो आहे जो सईला घेऊन केलाय तो. आतापर्यंत युट्यूब मराठीमध्ये एवढ्या पैशाचा कुठला शो झालेला नाही. पण जर मी तशी काहीतरी रिस्क घेणार आहे तर मला त्याचे रिटर्न्स माहिती असले पाहिजे, नाहीतर त्यांनी नुकसानच होणार आहे माझंही आणि इंडस्ट्रीचंही, कारण पुढे लोक पैसे नाही टाकणार अशा शो मध्ये. तर आम्ही फुलप्रूफ यांनी गेलो होतो की ह्याचे सगळे पैसे रिकवर कसे होतील, इन्क्लुडिंग मार्केटिंग बजेट, इन्क्लुडिंग हाय बजेट. तर त्याच्याशिवाय आम्ही उतरलो नव्हतो त्याच्यामध्ये. म्हणजे अर्थात हे लॉंग टर्म अगदी एका वाक्यात नाही सांगता येणार, पण मुद्दा असा की कॉस्ट टू हे आम्ही काढून ठेवलं होतं की अशा शोजना काय होईल, इन्व्हेस्टमेंट किती काळ लागेल. म्हणजे कारण आम्ही परत इंडिव्हिज्युअल शो नाही करत आहोत, आम्ही एक कम्युनिटी चालवतोय, त्याच्यामध्ये कास्टिंग काउच सारखं आहेच आहे, प्लस स्टँडअप शोज होणार आहेत, हे होणार. तर आमचे रेव्हेन्यू कुठून कुठून येऊ शकतात त्याचा एक अंदाज असला पाहिजे. कारण काय होणार की मी आता युट्यूब तुला आता अंदाज आला असेल, कन्सिस्टन्सीवर चालतं. दर इतक्या दिवसांनी एक व्हिडिओ यायलाच लागतो. तर तेवढे व्हिडिओ प्रोड्यूस करायचे वर्षभर. आपण पहिले आहोत, आपल्याला कुठला ब्रँड येईल नाही येईल माहित नाही, कारण लोकांना ही कॉन्सेप्टच माहित नाहीये. त्यामुळे वर्षभर तरी आपल्याला ब्रँड नाही येणार. वर्षभरात आपल्याला, तेव्हा आम्ही आठवड्याला 2 टाकायचो, आता आमच्या आठवड्याला 3 चॅनल मिळून 12 व्हिडिओ जातात. तर ते खूप क्वांटिटी आहे. तर आमच्या एका चॅनलवर 2 जायचे, त्यामुळे ते खूपच काम आहे. तर तरी सुद्धा त्या काळामध्ये तर 2 व्हिडिओज म्हणजे काय, तुझे 2.5-3 लाख रुपये समजा खर्च होणार आहेत सगळे मिळून, म्हणजे अपलोडिंग हे ते सोशल मीडिया ब्ला ब्ला. तर 2.5-3 लाख मला वर्षभर चालवायचे विदाऊट एनी पैसे. ह्याचा विचार करून त्यात उतरणं गरजेचं आहे. आणि सेम OTT साठी सुद्धा एक साधा प्रश्न आहे की आपण एक टीव्हीचे एखादा एपिसोड बघितला तर काय 8 लाखापर्यंत वगैरे बजेट असतं, 6 ते 8 लाखापर्यंत. त्याच्या ते काय म्हणतात 100 एपिसोड असतात आणि हे ते काही तत्व. आपल्या मराठी OTTचं बजेट आता तेवढं आहे. एक 2-4 शोज मोठे जे झालेत ते सोडून कुठलेही मराठी म्हणजे एक शांतीत क्रांती किंवा रान बाजार किंवा असे काही मोठे शोज आहेत ते सोडून, किंवा पेट पुराण आणि ते सोडून बाकी सगळ्यांचं बजेट हे टीव्हीच्याहून कमी आहे. किंवा टीव्हीच्या बजेट एवढं आहे. तर मग आता टीव्हीचं बजेट असेल आणि त्याच क्वालिटीचं आपण लोकांना काहीतरी देत असू, तर टीव्ही 200 रुपयाला टाटा स्काय येतो आणि 150 चॅनल येतात.
त्या क्वालिटीचं काही बघायचं असेल तर. पण आपण 200 रुपयाला त्यांना 6 शोज वर्षभरात देणार असं सांगतोय. तर लोक का देतील? तर त्याच्यामुळे आपण तेवढ्या प्रीमियम लेवलचा आयदर बनवून मग OTTचा विचार केला पाहिजे, किंवा हा ऍप आहे आणि ह्याला टाटा स्कायच्या लेवलच वागवायचंय आपल्याला, म्हणजे 2-2 रुपयालाच द्यायचंय. आपण साधारण 2 रुपये भरतो ना एका चॅनलचे, किंवा काय फार फार तर 5 रुपये भरतो एका चॅनलचे. तर तेवढ्याच लेवलला आपण करा. मग 5 रुपयाचे मे बी 2 कोटी 3 कोटी डाउनलोड्स होतील 5 रुपयांनी असेल तर. पण हे गणित न समजता लोक त्यात उतरतात, आणि त्यामुळे OTT असेल किंवा आमच्यासारखे युट्यूब चॅनल असेल, दोन्हीकडे 3-4 चॅनल आहेत ज्यांनी हे खूप चांगलं सस्टेन केलंय. कोरीपाटी प्रोडक्शन साताऱ्याचे जे आहेत ते, आणि त्यामुळे इव्हन अवॉर्ड्सला वगैरे बघितलं तर आम्हीच 3-4 दिसतो, की भाडीपा आहे, कोरीपाटी आहे, आता आसोवा करायला लागले समीर. बस हे 3च लोक आहेत जे कन्सिस्टंटली आमच्या प्रकारचं कॉन्टेंट करतात. किंवा थोड्याफार प्रमाणात आपण म्हणूयात की संजयचा चॅनल खासरे TV आहे, कारण पण खासरे तरी सुद्धा अजून गाण्यांकडे आणि वेब सिरीजकडे फार वळलेले नाहीये, तर गाण्यांमध्ये तो फोकस करतो. तर हे 4 चॅनल आहेत जे चालले. बाकी सगळ्यांनी येऊन ते, म्हणजे ह्याच्यात आता पैसा आहे असं या नावाखाली टाकून 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 ते संपलं सुद्धा इतक्यात. पण आपण हे केलं तर मग मराठीची एक इंडस्ट्रीज बंद होऊन जाईल असं. मला असं वाटतं, जसं मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही कॉन्फरन्स अटेंड केली, तसं मध्ये आमच्याकडे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी दोघंही आले होते. तेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता की जशी वर्कशॉप्स होतात, रायटर्स वर्कशॉप, तसं निर्मात्यांसाठी एक वर्कशॉप व्हायला हवं का? तर प्लीज मी त्यांनाही रिक्वेस्ट केली, तुलाही करते की भाडीपाच्या अंडर असं 2-3 दिवसाचं वर्कशॉप ठेवून एक कधी हा विषय, कधी नाटक, कारण आपल्याकडे ना प्रोड्युसर्स चांगले बनवणं खूप गरजेचं आहे. फायनान्सर आणि प्रोड्युसर मधला फरक कळला पाहिजे. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही असं वर्कशॉप. आम्ही सिनेमाच्या संदर्भात तसं करायचा विचार करतोय. भाडीपाला आता सिनेमात उतरायचंय. अरे वा. तर त्याच्यामुळे आम्ही त्याच्या संदर्भात हे करायचा प्रयत्न करतोय, कारण काय आम्ही तिघांनी सुरुवात सिनेमापासून केली. You want to talk about Jiva and how we started in terms of films? Sure. Yeah. So when we first met. No, hold on. When you first met, that is my next question. No. She's talking about something else. Okay. When we first met, so that is my next question to you. So we'll talk about that later, I think. Okay. Yeah, no, but you can talk about the film. Yeah, this is not about our romantic relationship. We're still talking about the business. Yeah. So we're talking about film here. Okay. And so Sarang and I and Anusha, we were working together on one film. He was casting director, she was chief assistant director, and I was second assistant director. Now, we were working on that film, so staying in the same colony, spending all of our time together, and we of course naturally started sharing ideas. What kind of films did we want to make? And Anusha had an idea for a script, Sarang had an idea for a script, I was also working on a script, and Sarang shared his idea, which was inspired by a dream, and it was just a really stunning image, and the setting was in the era of Chhatrapati Shivaji's reign, basically, but fictionalized. Okay. And so it was a historical fiction, and it was a great idea, and he was really struggling with the idea of how to write it, because he said, I'm not a writer. I'm not a writer. And I said, well, I'll help you. It's very easy. It's a skill set, learning how to write screenplay. It's a tool. It's not even like you can know how to do screenplay without knowing how to tell stories also. Okay. So I said, well, let's work on it together. I love the idea. So we started working on the research and the writing of this film. We were also working with Anusha. She was writing her film. And the idea to come together was eventually that, we want to produce films. We want to do Marathi films, especially whatever we make, we want to do it in the language it's meant to be told in. कुठली भाषा असेल? So we were not stuck on Marathi at that time, but because we were in Pune, it was natural that, we wanted to do something in Marathi. So the goal for Gulbadan Talkies, which is Bhadipa's
company name. Gulbadan Talkies we started because we wanted to make good films with good people for good pay and make sure everybody's feeling really nice while they're working on a project and make it all in the same values that we have. So we thought we'll get started, we'll make ads, we'll earn profits, we'll get investors, we'll make films for ourselves and support each other in that. And then after 2 years of really struggling to move beyond event and wedding videos, we finally cracked brands. And then after cracking brands and the digital space, suddenly this idea for Bhadipa YouTube. came up, त्यामुळे and आमचं it just ते was a मागे natural progression from that. Yeah. पण त्या काळात आम्हाला एवढं लक्षात आलं की आपली फिल्म इंडस्ट्री तर खूपच अनऑर्गनाइज्ड आहे. म्हणजे एक 5-6 मोठे प्रोड्युसर्स आहेत, ते सोडल्यास बाकी सगळे एक फिल्म करून निघून जाणार आहेत. तर त्यामुळे जसं तू म्हटलीस की OTT साठी किंवा ह्याच्यासाठी प्रोड्युसर्स नाही, आणि आमचं असं म्हणणंच नाही की आम्हाला कळतंय त्यातलं. पण आम्हाला प्रॉब्लेम दिसत आहेत सगळ्या तरुण पिढीला. म्हणजे आम्ही आदित्य सरपोतदारशी गप्पा झाल्या आहेत, त्यानंतर आमचे जे पुण्यामध्ये अनिश असेल किंवा रणजित गुगळे असेल, ह्या सगळ्यांचे जे नवीन प्रोड्युसर्स आहेत, तर त्या सगळ्यांची गप्पा झाल्या आणि सगळ्यांना सेमच वाटतं की आपण खूप अनऑर्गनाइज्ड आहोत. आपल्याला आता एक सिनेमा करून तो कसा चालवायचा ह्याच्यातच आपलं आयुष्य जात आहे. तर ते जसं तू म्हणतेस OTT आणि युट्यूबची लोक एकत्र आली पाहिजेत किंवा नाटकातली, तसंच सिनेमाचे पण मला असं वाटतं की एक प्रोड्युसर मेळावा झाला पाहिजे, त्यामध्ये निदान कोण काय प्रॉब्लेम एकमेकांशी बोललं तरी पाहिजे. Yeah, the only time that Marathi industry comes together is for awards. And that too, we only have 2-3 award ceremonies, that too run by content making companies. So the people who show up for those are not necessarily networking, but we're in competition with each other. So definitely there's a big space for that. गोवा फिल्म फेस्टिवल, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतं तेव्हाच जरा लोक जातात, तेव्हाच. Again, that time we don't speak business. That time, you know, hi, looking very pretty and clicking pictures, giving bites. So I think so असं काहीतरी नक्कीच झालं पाहिजे. मी त्यांनाही सांगितलं, तुलाही रिक्वेस्ट केली. नाही, खरंच आम्ही पण प्रयत्न करू लवकरच. भाडीपाचं पेज उघडलं की सगळ्यांचे लहानपणाचे फोटो आहेत. हो, काय आहे त्याच्या मागचं एक्झॅक्टली? I think it was my idea. Yeah, it was your idea, but it came from Gulbadan. It came from Gulbadan Talkies thought. गुलबदन टॉकीजच्या वेबसाईटवर असं करायचं होतं आम्हाला, आणि तो थॉट असा होता की गुलबदन टॉकीज नाव देण्यामागे ही भाडिपाची पेरेंट कंपनी आहे. त्याच्या अंडर भाडिपा, विषयखोल, भाटुपा किंवा आमचं काय म्हणतात जे काही ब्रँड असतील, जगात भारी एक ब्रँड आहे, हे सगळे ब्रँड त्याच्या अंडर येतात. तर ते त्या गुलबदन टॉकीजच्या मागे हेतू असा होता की आम्हाला असं व्हायचं की आपण जिथे काम करतो ना तिकडे आपल्याला मजा आली पाहिजे. पहिली एक आयुष्याची गरज ती पाहिजे. पॅशन आहे म्हणून आपण अगदी म्हणजे स्वतःच्या, आणि कधी कधी आमच्याकडनंही होतात चुका, आमच्याकडेही पण काम करताना स्ट्रेस लेवल वाढतात आणि हे ते, पण निदान बाहेर पडल्यावर लोकांना असं झालं अरे तिकडे खूप मजा आली, ती शूट ना खूप, तर त्याला आपण काय करूया. तर मग त्या थॉटवरनं असं की शम्मी कपूरच्या गाण्यात असल्यासारखं फिलिंग आलं पाहिजे, म्हणून मग ते आम्ही गाणं मग हिला एक म्हणून दाखवलं, हे गुलबदन आहे गुलबदन, त्यानं गुलबदन टॉकीज हे नाव आलं. Yeah, and I think that the essence of and something that we really hold on to strongly as a company is that we should never take ourselves that seriously. And you know, I think probably having our childhood photos on the website instead of professional headshots was in a way a rebellion against this idea that, you know, it's content. We're specializing especially in comedy and feel good entertainment. So why do we need to have such put together professional headshots on the website? Why don't we just put up our childhood photos? Because essentially that's how we are in the office. We are casual, we are having fun. We are organized. We don't like to see ourselves as like, oh, we are the first Marathi YouTube channel, we are the experts in the domain or anything, but we always feel like there's room to grow, room to learn. आता थोडं तरी फॉर्मल झालंय ऑफिस, नाहीतर आधी तर माझ्या ऑफिसमध्ये माझंच 19 वर्षाचा इंटर्न होता दिव्य म्हणून, तो आता खूप चांगला फिल्म मेकर झालाय, अमेझिंग. तर तो माझ्या ऑफिसमध्ये ओ सारंग मताना असं लिहून जायचं, ते स्त्री आला तर एवढा कॅज्युअल असतं, म्हणजे काही तो हा बॉस आहे हे असं. आता झालंय थोडं, कारण की आता एम्प्लॉईज वाढलेत. So that's how it's happening. So we have spoken a lot about business. Yes. Now let's talk about your love story first, which I really wanted to hear from you. Please tell.
All right. So business from him, love story. Yeah, don't worry. No, I'm People joking. are very keen to know about Paula. Like my channel, people are really keen to know about you. About me? Yeah. Okay, so what's the question exactly? why did this happen? How did this happen? No, not why. How did it happen? why पण बरोबर प्रश्न आहे I mean, they're related, yeah. Yeah. please say. No, first of all, Gosh, please. okay, let that's me a know big your question. background. Yeah. What's your background? You're Yeah. Okay, so I'm from Vancouver, Canada. from- Okay. And I was born and raised in the same house my whole life. म्हणजे आपण घर बदलतो वगैरे तसं नाही, तिचं अख्खा आयुष्य एका ठिकाणी गेलंय Oh. तोपर्यंत. Yeah, I'm lucky that way. I still have my childhood bedroom in place, although my mom's renovated it last year. So, but it's there. And so I'm really lucky that way. I guess I've never truly moved out. Okay. So I grew up with a lot of confusion about what I wanted to do in life. And I was known in my family as the rebel, the quitter. Any money that my family had saved up was for my bail money. I was very rebellious, and I had a responsible older sister who did all the right things. So I had no pressure. I said, I'll be a starving artist, and I went to film school. The film school was there because actually, while I love cinema and I love filmmaking and the craft of it, the first priority for me is always the storytelling. And I wanted to tell stories, and I wanted to do something which will let me explore different things, travel the world, and tell stories. So for me, cinema became that tool. And I learned it in the 4th year of my BFA, did a major in filmmaking. I got an email which was an invitation to go to India and do an internship with a VFX company. And I was one of the only people who applied for it, shockingly. So I said, hey, free trip. It's an expenses paid thing covered by the Canadian government. Let me do this. I'm 21, 22 years old, and last chance to be irresponsible and not pay rent. So I took it up. And the VFX company internship fell through at the last minute. The program rearranged itself and said, just go to India, research the film industry, meet filmmakers, and I started off in Chennai at IIT Madras. They had a cinema appreciation workshop. And it was there that I got my first connection to the film industry in India. So I had seen some parallel cinema, I had seen some Bollywood. I didn't actually have much exposure to regional languages. So landing up in Chennai was my first eye-opening experience that, of course, every language in India is its own industry. In the West, typically Bollywood is synonymous with Indian आणि film. कॅनडा तर पंजाबी आहे सगळं, तर त्याच्यामुळे ते तिने खाल्लं पण तेच होतं सगळं पंजाबी फूड जे टिपिकली मिळतं तिकडे. हा, आणि उतरल्या डोसा खाल्ला तिने, त्यामुळे तिला कळलं की भारत ह्याच्या पलीकडे आहे. Something else is going on which I was not aware of. So my mind was completely open, and I didn't have any expectations. All I knew is that I was not interested in coming to do yoga and all of that. I wanted to learn about the industry. So on that first trip, I was in Chennai, went to Mumbai, fell in love with Mumbai, visited Pune, and eventually finished in Hyderabad. And I hadn't met Sarang at that time. I came back, and my student film was playing at the Montreal Film Festival, and a film I had done sound design on was playing at Toronto in the same 2-week span. Plus, this was TIFF 2013, I believe. Yeah, 2013 TIFF, where they were also having an India-Mumbai filmmakers focus. So because I knew a lot of the filmmakers from my research, I was like, okay, of course I'm going to go to TIFF. I got a free pass because I've got sound design film. And I showed up at this party that was happening. It was Anurag Kashyap's 40th birthday, and all of the Mumbai-focused filmmakers were there. And I had just come out of watching a film called The Bright Day, like the day before. And coincidentally, Sarang was the star of that film. And so I'd had this face clear in my प्रेक्षकांना एक बाजू माहित नाही की माझे 8 सिनेमे रिलीज झाले, त्यापैकी एक ब्राइट डे होता. Yeah. So
the last frame of the film is like a tight close up on his face. So I of course recognized him. And so I went up to him at the party and I said, I really loved your film. I thought it was very good. And आणि he इंग्लिश was मध्ये very बोलले shy. त्यामुळे तेव्हा मला अजिबात इंग्लिश यायचं नाही. मी यायचं नाही, मला यायचं, पण माझं खूप वाईट होतं इंग्लिश. तू विचारू शकतो, मी 2-3 इंग्लिश नाटकं केली होती आणि त्यात मला माझी खूप चेष्टा व्हायची माझ्या इंग्लिशसाठी. तर मी म्हणायचो की सुंदर मुलीशी तर बोलायलाच नको आपण, मग तिथे माती नको खायला. हा, सुंदर इंग्लिश हे बोलायलाच नको. तर येस येस असं फक्त केलं मी. Yeah, so he was just shy and he went away and that was it. Cut to 1 year later. In that 1 year, I had again gone to India on that same grant program a second time. Did more research, met more people, spent most of my time in Mumbai, was writing my film, trying to find a way. At this point, how do I come back and work in India? How can I explore a career over here? And 1 year later, I land up to come and work on this not a Marathi film, but a film being shot in Pune. And I landed up in Mumbai and I was told, okay, you're going to meet the casting director and the chief AD at Dadar TT. They just finished some auditions in Versova. So you guys are going to meet and you're going to come to Pune together in a cool cab. आम्ही म्हटलं की आमच्या जी कोणी येते तिला आम्ही कॅब मधनं आमच्या बरोबर आणू शकतो, कारण ती Yeah, otherwise they wouldn't have paid for a cool cab. If it was less than 3 of us, we would have been going in Shivneri. Yeah. So you were not in carpool. नाही तेव्हा माझ्याकडे कार नव्हती, तर म्हटलं carpool मध्ये I love this carpool. I'm not in it, but I think it's the funnest way that this industry networking is happening. But I land up and there's Sarang and Anusha, and I Skyped with Anusha before coming, and Sarang I was meeting for the first time, I thought. And I recognized him and I said, I've seen your films. And he was not believing me. He didn't remember meeting me, nothing. And I was... Is it possible, Sarah? आता आपल्याला सगळे गोरे सेमच दिसतात. तिथे 2-3 मुली बोलल्या होत्या, मला कळे ना की कोण आहे असं. त्यामुळे Of course, yeah. We all look the same. Trust me, the number of people who ask me if I'm Karanji Patleen is ridiculous. हो, लोकांना वाटतं तीच ऍक्टर आहे. आता तोच सिनेमा ही भारतात याच्या 10 वर्ष आधी आला होता. म्हणजे एव्हा ती बाई आता म्हणजे बऱ्यापैकी 40-45 असेल, तरी सुद्धा त्याला वाटतं की सेमच. It's okay. I mean, eventually, it's payback. हा, कारण त्यांना आपण सेम वाटतो, त्यामुळे ठीक आहे. बदला. So, yeah, I don't think लगान भरल्याचा बदला. Anyway, Sarang couldn't believe it. So it was like, what films did you see? And I listed off the names of some 4 or 5 films I'd seen. शाळा बघितला होता, त्यानंतर ब्राईट डे बघितला होता, संहिता बघितला होता. आणि मी म्हटलं की संहिता आणि ब्राईट डे तर रिलीज पण नाही झालेले. डर्टी पिक्चर मध्ये काम केलं हे कोणालाही माहिती नाहीये मी, तर त्यामुळे तू हे का माहितीये तुझ्याकडे, असं झालं. So Anusha obviously picked up on this and started making jokes about me being his big Canadian fan who's come all the way to work with him in India. And she starts poking us and making me say things in Marathi to Sarang to make him blush. एक दिवस मी ऑफिस मध्ये आलो, तर तिने हिला शिकवलं, तर हिला अर्थ माहिती नाहीये त्याचा, आणि तिला शिकवलं होतं की तो आला की म्हण की ये मांडीवर बस म्हणून. तर आता तर हे It sounds better when I say it. शाळेतले चीप जोक असतात ना, जसं अत्यंत शालेय वातावरण होतं तिकडे, कारण सगळे मित्र होते, सगळे चिडवाचिडवी चालली होती. तर त्या चिडवाचिडवीमध्ये तिने छेड काढायला सुरू केली. तर आता मग मी हटणार नव्हतो मागे. आता जर का समोरनं बाई छेड काढते, तर आता आपण सिव्हिल वागलो. मग मी पण उलट फ्लर्टिंग सुरू केलं, पण मी मराठीत सुरू केलं. Yeah. म्हटलं ते सेफ आहे. So our relationship started by flirting in Marathi. And eventually it developed to a point where Sarang and we were flirting for fun, but neither of us were looking for a relationship. And we had a chat one day and said, listen, all of this is just jokes. Like, I hope... मी जस्ट मुंबईत शिफ्ट झालो होतो. मला स्वतःचे भाडं भरायला परवडत नव्हतं, कारण मी नाटक करत होतो. त्यामुळे I wasn't here for a long time. I didn't know, am I going to be in India forever? So we were like, this is just fun. It's not like
seriously like I आम्ही want to डेटवरही be with नव्हतो you गेलो. or anything. तुझं ऑफिसमध्ये टाइमपास चालायचा. Yeah, and we'd connected on a working level. We at that point, I think, we were talking about what we like in films, and professionally we were in sync. So we said, let's keep it, friendly. And literally the next day, we both started developing feelings. आणि आठवड्याभरात वी वर टुगेदर. Yeah. जेव्हा सांगितलं की हे नाही करायचंय, एक आठवड्याभरात There was just so much घरी pressure. मी विचारत होतो की ही माझ्याकडे राहिली तर चालेल का वगैरे, या Yeah. लेवलला आलो होतो. So we've never been the type to cave into outside pressure. And I mean, that you could say is probably the reason why we're still not married. So despite all the कारण requests for आम्हाला us to. सोसायटीसाठी किंवा कोणासाठी काही आमचं काय आहे आणि आमच्या दृष्टीने काय योग्य आहे त्याच्यावर आम्ही आता एक भाडकास्टचा एपिसोडही केला टू एक्सप्लेन. लिव्ह इन म्हणजे आम्ही त्या प्रकारचं लिव्ह इन नाही आहोत की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकत्र राहताय. हे लिव्ह इन कमिटमेंट असते जी जसं कागदोपत्री लिव्ह इन असतं त्या प्रकारे आम्ही एकत्र राहायला लागलो. कारण आम्हाला ती सिस्टीम योग्य वाटते आमच्यासाठी, आम्ही ज्या प्रकारचं आयुष्य जगतोय त्यासाठी. तर त्यामुळे ते सगळं विदिन वीक आम्ही त्या लेवलला पोहोचलो होतो की आपण ह्या गोष्टींवर बोलू शकतो खुलेपणाने. फ्लर्टिंगला किती दिवस केलं? फ्लर्ट किती दिवस? एक महिना. हा, त्याच्या आधी एक वर्ष ते बघत होते. एक वर्ष एक महिना एका आठवड्यात अभ्यास केला आणि डेट करायला लागल्यानंतर एक आठवड्यात एकत्र राहायला लागलो. सो एक वर्ष फ्लर्टिंग, मग एक महिन्याची ओळख आणि एका महिन्यात तुमचं ठरलं. एका आठवड्यात एका आठवड्यात तुमचं ठरलं. So do you remember those lines? Can you recreate for us? Yeah, of course. See, first was Ye Mandir Wa Bas. Then it was. हे सगळं अनुषा तुला सांगत होती. Yes. Then see, now it was not only Marathi; it was filmy. So the second was, Sarang enters the room and I go, "Oh, aa gaya." Then lastly, when I asked him to, when we had just started dating lightly. सॉरी, मी त्यातलं एक हे सांगतो. बेसिकली तेव्हा माझं वय असं काही खूप तेव्हा नव्हतं, पण 32 होतं. आणि बाकीची सगळी मुलं 22, 23, 24 वर्षाची होती तिथे जी होती ती काही 26-27. तर ते मला चिडवायचे की ते रंगे बसंतीमध्ये आमिर खान कसं कॉलेजमधनं पासआउट झालं तरी कॉलेजच्या पोरांमध्ये असतो, तर ते मला तसं चिडवायचे. आणि त्यात नेमकी ही आली, तर त्यामुळे तर आणखीन चिडवायला लागले की सू आली म्हणून. तर ते त्याच्यावरनं खूप चालायचं. आणि मी तेव्हा लेदरचं जॅकेटही घालायचो, असं भरपूर काय काय होतं. तर त्यामुळे ते चिडवी चालू आहे की हा कॉलेजचा सिनियर आहे जो जात नाही कॉलेज सोडून. आणि आम्ही सिनेमात होतो, मी हे कॉलेजमध्ये वगैरे कुठल्याही जात नव्हतो, पण उगीच आपलं एक चिडवी वयामुळे. तर ते ही सू आली म्हणून तिचं एक काहीतरी एक चिडवी सुरू झाली. आणि मग तिला तो पिक्चर दाखवला बसवून की हे बघ, त्यात एक अशी फॉरेनर येते, एक कॉलेजचा सिनियर असतो आणि असं. तर देन वन डे वी वर लाईक आय वोक अप आणि वी वर प्लॅनिंग की कधीतरी डेटवर जाऊयात प्रॉपर. We had a day off, a very rare day off on that film pre-production. So I asked Anusha, like, what's like a song or something I can sing to him that will surprise him, because now I know Anusha is the one to go to if I want to make him blush. So I asked her and she said, she told me this song. So Sarang woke up and I started singing Tu bin bataye mujhe le chal kahin. Jahan hu muskuraye badi manzil wahi. Sing for us. Sure. Tu bin bataye mujhe le chal kahin. आता काय करायचं. हा, तर त्यामुळे मी तिकडे मी म्हटलं सरेंडर. सरेंडर. Even now he's got a little bit. तर मग मी गाऊन नाही, तिने जे सांगितलं ते केलं मी. ती म्हणली तू बिन बतायला. तर मी खूप भटक्या होतो त्याच्या आधी. मी बाईक घेऊन जंगलात जाऊन राहायचो बरेच वेळा. म्हणजे वेगवेगळ्या मुळशी आजूबाजूची जंगल आहेत, तिकडे आम्ही म्हणजे काही मित्र आणि मी बरेच वेळा केलेलं आहे, 8-10 वेळा तरी केलेलं आहे की बाईक घेऊन जायचं दिशा न ठरवता आणि तिथे कॅम्पिंग करायचं. तर अर्थात मुलगी आणि फॉरेनर आणि हे असल्यामुळे सेफ ठिकाणी जाणं. आता तिथे मोठ्या कॅम्प साईट झाल्यात. तर पवना जो डॅम आहे त्या बॅकवॉटर्सला समोर तो हा दिसतो आपल्याला तुंग
कुठला तरी एक मोठा आपल्याला एक पर्वत दिसतो. त्याच्या समोर आता खूप कॅम्पसाईट एरिया झालेत. तिथे तेव्हा काही नव्हतं. आणि तिकडे मला एक मी आणि वरुणच नार्वेकर एकदा मी फोटोग्राफी पण करायचो, तेव्हा गेलो होतो. तर तिकडे एक बुडलेलं जहाज होतं, म्हणजे जहाज पण नाही, ते ह्याची बोट असते ना, मासेमारीची, पण मोठी असते जी, ज्याला एक मजला असतो असं. तर ते पाण्यात बुडून तिथे पडलेलं मला आठवत होतं. मी कधीतरी फोटो काढले होते त्याचे. तर मी विचार केला आपण तिला ते दाखवायला नेऊ. म्हणून मग आम्ही एक एपिसोड केला, एकदा भेटूयात नावाचा, रसिका बरोबर मी केला होता. तर त्याच्यामध्ये आम्ही ती जागा पुन्हा शोधली, जाऊन खास त्याच्यासाठी जाऊन खास शोधली, की माझी ती आठवण होती म्हणून. तर त्या लेकपाशी घेऊन गेलो मी. ह्याच्यामध्ये माझ्याकडे एक छोटं तंदूर होतं, ते घेऊन कबाब आणि वाईनची बॉटल आणि असं करून घेऊन गेलो, आणि वी हॅड लाईक अ पिकनिक डेट. Yeah, so I mean, it was quite cute. We made those rock piles. In Canada, we call them inukshuks. Those rock piles that you make with river stones. We did that. Balance. Yeah, balancing those. So we did that. Some cows came and hung out with us. It was fun. So आम्ही तो दिवस कारण आमचं काही असं, मी म्हटलं सर ऑर्गॅनिकली झालंय सगळं, तर काही अॅनिव्हर्सरी सच नाहीये की कुठल्या दिवशी काय केलं ते. तर आम्ही तो दिवस आमची अॅनिव्हर्सरी म्हणून साजरा करतो, की ती महत्वाची डेट आहे म्हणून. पण असं तुझ्या मनात कधीच आलं नाही, तुझ्या पण आणि तुझ्या पण, की तू आता एक फॉरेनची आपली बायको ते काही प्रॉब्लेम, तिच्या बरोबर कॅनडाला जावं किंवा ह्यांनी तुझ्या बरोबर कॅनडाला यावं असं नाही वाटलं तुला कधी? एक प्रगत देश आहे सगळ्याच अँगलनी, इट्स अ व्हेरी प्रोग्रेस कंट्री. युट्यूबचं तर सगळं तिथे उत्तम आहे, किंवा तुझ्या अँगलनी एक विजा असलेली बायको आहे, म्हणजे की एक आपल्याकडे अशी लग्न झाली आहेत त्याच्यासाठी. So for us, I think we're both very career-driven people, obviously. I mean, our relationship is founded on that and everything. But when it comes down to, moving to Canada or something like that, I think ultimately every decision we make comes down to doing it on our own terms. And we feel like there's so much more for us to do in Maharashtra, for us to do in Marathi, for the Bharipa, and in future. I mean, we also don't know, will we go live in a different country, not Canada, some other आम्ही place. दोघं एकत्र जाऊन ऑस्ट्रेलियात किंवा नॉर्वे मध्ये पण राहू, काही सांगता येत नाही. असं काही नाही आमच्यासाठी की त्यातले हे सोपं आहे म्हणून हे करायचं. I'll prefer a warm country, not Norway, but I'd like to see it. But the idea is that, as a Canadian, obviously, it's a nice country, very lovely. I'm also a child of immigrants, though from England. Both my parents moved there. I don't have a large extended family for me in Canada. My family is spread all over the place. So my identity and my ties to Canada, for me, is just in my immediate family: my mother, my father, my sister, and that's it. So I miss them. But being in Canada is something which I know I was very lucky to be raised there, but I just felt like, why be tied to the place? Why can't I explore other things? एक भारताची गंमत 100% अशी आहे. म्हणजे मला कारण माझा भाऊ पण युएसला होता काही वर्ष, आणि तेव्हा असं खूप चाललं होतं की तुला जायचंय का, एकदा बघायचंय का. तर मी बघायलाही नव्हतं गेलो युएस. आणि मला त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी वाटते की आहेत, पण ते खूप जेंट्रिफाईड आहेत देश. म्हणजे मला जेवढी चिडचिड आपल्याला इथे ट्रॅफिक, कचरा आणि ह्या सगळ्या गोष्टींची होते, त्याच्या उलट इथे एक्साइटिंग गोष्टी पण खूप आहेत. म्हणजे दररोज काहीतरी नवीन घडतंय, इतक्या भाषा आहेत, इतकं हे, म्हणजे ह्या एका देशात खरं तर युरोप सारखं आहे की खूप सारे देश आहेत, म्हणजे ऑलमोस्ट इतके वेगळ्या तर त्या डायव्हर्सिटीची गंमत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता इथे जे करायचे ते पूर्ण झालंय का, तर ते पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. ते पूर्णत्वाला आल्याशिवाय किंवा आपल्याला सॅच्युरेशन आल्याशिवाय आमचं असं अजिबात म्हणणं नाही. म्हणजे हे प्रेक्षकांनाही आम्ही खूप वेळा सांगितलं की भाडीपा आम्ही दोघांनीच चालवा. आपल्याकडचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे की तो माणूस एक कोणीतरी काहीतरी काढतो आणि तो शेवटपर्यंत धरून ठेवतो, त्याची सगळी कपॅसिटी संपली तरी सुद्धा. तर ते न करता आता
यशराज सारखे जे स्टुडिओज आहेत ते का चालतात, तर म्हणजे आपण यश चोप्रानंतर आदित्य चोप्रा आता इव्हन यंगर जनरेशन येऊन तिथे काहीतरी सिद्धार्थ आनंद सारखे काहीतरी करतात आणि ते त्यांचे फेस आहेत. तर आमचीही तीच इच्छा आहे, भाडीपाचे इव्हेंच्युअली फेसेस बदलले पाहिजे, लेगसी डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. ती काही आमची एकट्याची लेगसी असून म्हणजे रिलायन्स एवढं मोठं काय, कारण काय धीरूभाईंनंतर पुढची त्याच्या पुढची पिढी तयार होते, तर ते लेगसी शिवाय काही होऊ शकत नाही. आणि जर काही इंडिव्हिज्युअलनीच करायचं झालं तर मग ते शेवटी मरणार. तर त्यामुळे लेगसी एकतर क्रिएट झालेली नाही आमची काही. ते एक झालं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला ह्याच्या एवढं एक्साइटिंग दुसरं काही अजून दिसलं नाहीये प्रॉस्पेक्ट. तर तो एक भाग झाला. आणि तिसरं म्हणजे आम्ही ह्या भाडीपाला आम्ही कमिटमेंट दिली आमची, की आम्ही ह्या लेवलपर्यंत ते नेणार. मग त्यात आमचे इन्व्हेस्टर्स असतील, त्यात आमचे जे सहकारी असतील, ज्यांना आम्ही स्वप्न दाखवलेत, ती पण पूर्ण केली पाहिजे का. तू जास्त ऍक्ट्रेस म्हणून सुद्धा लोकांसमोर आलीस वेगवेगळ्या सिरीजच्या माध्यमातून. युट्यूबवर मिस मॅनर्स आणि त्याच्याबद्दल काय सांगशील? I really enjoy acting. Acting is very, very fun. As a process, the craft of acting, I love. But I actually never saw myself being an actor. I actually learned acting for the first time in my directing actors class in film school. And before that, I think I had just done one audition for the high school theater where I was supposed to do a fake slap and I accidentally did a real slap on my co-actor. Yeah, so I was never the actor in the family. My sister was actually quite good at that. And I became so invested in the storytelling element that I found when I would go on set and I would be just an actor, I would ultimately go home at the end of the day unsatisfied, because I would just be thinking about all of the other things that could be going into that scene, which I have no control over as an actor. And losing that control is something I wasn't comfortable with doing unless I really, truly loved and liked that director. I couldn't do it for just anyone. So for me, I feel like directing and acting go very well hand in hand, but it's really about where are you coming from when you're choosing to do that process. So for me, choosing to act came from the idea of, telling a story. And the better way to do that is then to be a writer, producer, director, and have more control. I'm too much of a control freak to just let go and submit to a director. So, and that is something which I think Sarang has, of course, come from directing in theater and has a lot more experience in terms of acting. The respect I have for actors who have very well and truly practiced that and have done that as their career and work towards it, like you, as your main craft is as an actor. I have too much respect for that to just take it away and be an actor for fun. So I very carefully choose what projects I'll work on now. Yeah. So Pindadan was your first Marathi film? It was. Yeah. So Pindadan was just a very strange random opportunity, and I've never had something like that come my way again, where I'm playing a lead role. It has you like at I have got many calls. मी तिचा मॅनेजर आहे मराठीतला. कारण आपल्या मराठी प्रोड्युसर्सना बोलायला थोडं चाचरायला होतं. मग ते म्हणतात पॉला असं काहीतरी काम करेल का वगैरे. आणि बरेच वेळा आता ती पूर्णपणे डिरेक्टर आणि सगळ्यात महत्वाचं ती सीईओ आहे आमच्या कंपनीची. त्यामुळे ती अख्खा बिझनेस ती सांभाळते. तर मग त्याच्यामध्ये तेवढा वेळ देणं वगैरे शक्य नाहीये. If I have to prioritize, I know what I'm choosing. Yeah. So मग पिंडदान झालं तेव्हा कसं? How was your experience? It was an amazing opportunity. तोपर्यंत तू अशी प्रॉपर मराठी बोलायला लागली होतीस पिंडदान पर्यंत? No. तेव्हा अजिबात मराठी यायचं. म्हणूनच. Yeah. So Pindadan, I was just going to say that Pindadan was an amazing opportunity to become a little serious about learning Marathi. That was the first time where I had been playing a little bit. We were living in Pune. It was that one year we lived in Pune. We live in Mumbai. But at the beginning, before Bhadipa, we were in Pune and developing our projects, writing our films. At that time,
this opportunity came up and we were freelancing. You know, we were jobless. We had a business, but it was project based. So I had lots of time on my hands, and they said you have to speak fluent Marathi, and I didn't know how, obviously. And it started when they gave me, I said, let me read the script and see if I'm interested. And they sent me a full Devanagari Marathi script. Even screen directions were like Marathi. And I asked Sarik, I said, please. Was it Rangavate? No. It was Banti Prashant. No, they were the directors. Who were the writers? They were self-producing. Who was the writer? I'm also blank. I don't remember. नाही. No. पितृऋण. हा. No. हे बंटी प्रशांत जे आपले Yeah, this was an आणि independent they सिद्धार्थ produced. चांदेकर आणि मनवा लीड होते आणि ही त्याच्यामध्ये आता सांगू शकतो, आता रिलीज झालाय, स्पॉइलर नाही तर ही भूत होती. तर त्यामुळे Yeah, that's the big reveal at the end. So spoiler alert. So it was basically Saring read the script and he said, yeah, it's an interesting premise, and you should do it. It's a great chance to get some on-set experience as an actor. And it literally came down to, okay, I have a Devanagari script. I need to learn how to read and write Devanagari so I can read it and understand what's happening. And at that point, Sarang got me some Marathi grammar बाराखडीची books. पुस्तक आणली आणि म्हटलं तू बाराखडी शिक, कारण सगळ्यात मराठीचा सोपी गोष्ट अशी आहे की जे आपण लिहितो तेच आपण वाचतो आणि तेच बोलतो. म्हणजे त्यामध्ये काही उच्चारण, आपल्या इकडे सायकोलॉजीमध्ये पी सायलेंट वगैरे असली काही लफडी नाही आहेत, जे आहे ते लिहिलंय. जर का म्हणजे काय उकार जर का दुसरा असेल, म्हणजे आपण जे काही त्याच्याप्रमाणे आपला उच्चार बदलतो, इतकं सोपं आहे. म्हणजे एकदा आय यू चं स्पेलिंग काहीतरी वेगळं होतं आणि मग यू आय चं वेगळं होतं वगैरे, असं काही नाही, सगळं सेम आहे. तर म्हणलं तू ते शिक, मग तुला आपोआप उच्चार करता येतील. Yeah. So that process, I was learning Devanagari. I had 3 months to prepare and memorize all my lines. So I took that 3 months to really learn and understand the meaning and how to pronounce. When I showed up on set, they had scrapped all of those scenes and the dialogues had totally changed. So I was very much thrown off, but Siddharth was a huge help. He really helped me mug up my lines right before the scene and figure it out. And a lot of that film we actually ended up changing on set. So that, of course, it's another life lesson, right? Doesn't matter how much you prepare. So now you work as a team. मग टीम मध्ये एकत्र काम करताना भांडण होतात? आमची जी काही भांडण होतात ती फक्त कामाच्या संदर्भात होतात. हो, आणि नाही पर्सनल आमची भांडण, मध्ये आमचं खूप दिवसांनी पर्सनल भांडण झालं आणि आम्ही दोघंच शॉक मध्ये होतो की आपण किती दिवसांनी पर्सनल गोष्टींवरनं भांडलोय. नाहीतर आमची सगळी भांडणं कामाशी रिलेटेड आहे. आमच्या ऑफिसला असं वाटत असणार आहे की आमच्यात खूप ताण आहे, कारण ऑफिस समोर आम्ही बऱ्यापैकी वाद घालतो वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर, पण आमचं पर्सनल उलट जास्त मॅच होतं. हे उलट स्ट्रेंज आहे. त्यामुळे येस, कामामध्ये भांडणं, पण आम्ही ते एक ते कनेडियन लोकांची खूप चांगली सवय. आणि जे मला इव्हन आपण पूर्वी लहानपणी अमेरिकन शोज बघायचो ना टीव्हीवर, तेव्हा आय थिंक झी आणि स्टारवर त्याच्यात यायचंय. तर त्याच्यामध्ये तो एक कुठला तरी फॅमिली शो होता, मी नाव विसरलो आता त्याचं. ते सिंगल फादर रेजिंग 2 daughters, देयर वॉज अ शो, फुल हाऊस. तर ते बघताना मला असं व्हायचं की यांच्यात किती संवाद आहे, अख्ख्या फॅमिलीमध्ये किती मनापासून बोलतात. इव्हेंच्युअली माझी फॅमिली पण, आणि माझी फॅमिली त्याबाबत नशिबाने चांगली आहे की माझे वडील होते ते गेले अनफॉर्च्युनेटली, पण 5 वर्षापूर्वी, पण ते सगळ्यांशी संवाद ठेवायचे. पण ओव्हरऑल भारतीय लोकांमध्ये संवाद नसतो. म्हणजे आपण सगळे रुसून बसतो, फुगून बसतो, काही बोलत नाही. इव्हन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये पण खुले संवाद नसतात, डायरेक्ट सगळं चाचल्यानंतर बडाबडा भांडणे आहे. पण ते त्यांच्याकडे खूप पद्धत आहे, काही झालं की ते तिथे रिझॉल्व्ह करायचं. तर आमचं भांडण झालं इव्हन कामाच्या इथे, आम्ही बाजूला जातो, तिथे जाऊन ते पूर्ण सॉल्व्ह करायचं, त्यातनं एक काहीतरी निकष काढायचा, कारण टीम कन्फ्युज्ड होते काय चाललंय ते, आणि मग एकत्र एक कॉमन फ्रंटियर म्हणून बोलायचं.
Yeah, I think we fight over the right things. When we do fight, it's usually something which is ultimately for the benefit of everyone and ourselves. For example, at work, Sarang will say something like, "Oh, let's use this clip. Let's do something like this for the video." And I'll jump in and I'll say, "Oh, but what about the copyrights?" And Sarang will get very irritated and be like, "Arey, everyone is doing this. Why do we always have to take copyright permission and all of that stuff? It's YouTube. Everyone's doing it." And I'll be like, "No, no, Sarang, we have to do this. It's our business. What if this happens?" And eventually we'll come and meet in the middle somewhere and we have a compromise. And this keeps happening. And it's always about like, because Sarang is more of the creative director of Baripa. So I'll always follow his creative direction. When it comes to business strategy, that is something where I generally take the lead. पण आम्ही एकमेकांच्या ह्याच्यात इंटरफिअर तेवढंच करतो आणि त्यांनी वादही होतात. Yeah. So yeah, I mean, and when we're co-directing, it's a different thing. But when it comes to the business, we have our clear, areas where we take responsibility. फायनल डिसिजन कोणाचा असं. पण टेक्निकली ती जास्त तिला ते स्ट्रॉंगली माहिती आहेत गोष्टी, सो दॅट बिकम्स हो, ते त्या बाजूचं ते आहे. आणि क्रिएटिव्ह बाजूचं असं होतं ना की म्हणजे त्याच्यामध्ये कुठे वाद होतात ती खूप अनालिटिकल आहे. It's just how I म्हणजे am. आमच्या ऑफिस म्हणजे स्क्रिप्टवर असेल कशावर ती खूप अनालिसिस करते. आणि मी अत्यंत इन्स्टिंक्टिव्ह आहे. माझी सगळ्या गोष्टी अर्ध्याहून अधिक गोष्टी स्वप्नातनं आलेल्या आहेत. एक स्वप्न पडलं आणि ते लिहून काढलंय असं. तर त्यामुळे ते इतकं इन्स्टिंक्टिव्ह आहे. आता ती वाचते, मी ऑलमोस्ट डिस्लेक्सिक आहे, मला वाचता नाही येत व्यवस्थित. म्हणजे इव्हन स्क्रिप्ट मी नरेशन घेतो, मी लिहितो तेव्हा सुद्धा मी आधी एक ड्राफ्ट स्वतःसाठी लिहितो, मी कोणालाही वाचून दाखवत नाही. मग तो मी सगळं ग्रामर नीट करून मग लोकांसमोर नेतो, जे रायटर म्हणून काम करतो. तर त्याच्यामुळे ती अत्यंत अकॅडमिक पद्धतीने बघते आणि मी अत्यंत क्रिएटिव्ह प्रोसेसने जाणार आहे. तर ते तिकडे मग त्याचे वाद होतात असं. Even socially, the three of us, you, me, and Anusha, all have very distinct relationships with people. I am very much on a professional or like isolated loner type of working style. Sarang is very much into mentorship, and he doesn't intend to, but naturally he leads, he mentors and all of that. Anusha very naturally makes friends and everybody's friends with Anusha. म्हणजे आम्ही ऑफिसमध्ये या दोघींना टेबल आहे, अगदी एक्झाम्पल द्यायचं, आणि माझं कुठलंही एकही जागा नाही, म्हणजे टेबल खुर्ची काहीच नाही, काहीच नाही. कारण मी कायम अख्ख्या ऑफिसभर फिरत काम करणार आहे. ह्याच्याबरोबर जाऊन बसलो इथे बोलता कित्येक वेळा तर लोक म्हणतात की आपली मीटिंग चालू होती तुला जे सांगायला, कारण मी खाली दुसऱ्या मीटिंग मध्ये असतो तोपर्यंत. तर त्यामुळे पण मी फ्लोटिंग आहे, तर त्याच्यामुळे कधी कधी वाद होतात की अरे तू हे संपून जाणार वगैरे वगैरे. पण आता तुम्ही एवढ्या सिरीज केल्या, कास्टिंग काउच असेल, आई आणि मी असेल, कांदे पोहे असेल, आम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग किस्से सांगा ना, कारण कास्टिंग काउच मध्ये कोण कोण येऊन गेलं बापरे एकदम. म्हणजे त्यासाठी मला असं वाटतं मराठीच्या मनाने हा खूपच ग्लॅमरस शो होता. सो त्यातलं असं कोणीतरी असं आठवणीतले काही किस्से? सो 2 कास्टिंग काउच बाबतचे 2 किस्से. एक मला जो सगळ्यात महत्वाचा वाटतो, आम्ही जेव्हा कास्टिंग काउच करायचं पहिल्याचं ठरलं, तर पहिले जे काही इन्व्हेस्टर्सना भेटत होतं त्या सगळ्यांना असं वाटायचं की मराठीमध्ये हे नका करू, म्हणजे रोस्ट, आणि त्यातून AIB रोस्टवर केसेस पडल्या होत्या, त्यामुळे ते आणखीनच ते हे झालं होतं की असं नाही करायचं, लोकांचा अपमान नाही करायचा, लोकांची वाईट नाही बोलायचं, हे नाही करायचं. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, पण आम्हाला हे करायचं आहे, तर आपण राधिका बरोबर एपिसोड करू. मी राधिकाला हवं ते बोलू शकतो, म्हणजे ती माझी खूपच सगळ्यात जवळची मैत्रीण आहे, त्यामुळे मी तिला वाटेल ते बोलू शकतो आणि ती ते खूप चांगल्या स्पिरिटनी घेईल हे माहिती होतं. माझे तेव्हा इंडस्ट्रीतले मित्र ॲज सच नव्हते, म्हणजे मी खूप अल्टरनेटिव्ह स्पेसमधला माणूस आहे, कारण मी सुमित्रा मावशींबरोबर सिनेमे केले होते किंवा मी खूप भलतंच काहीतरी केलं होतं. तर त्यामुळे मला असं मेन इंडस्ट्रीतली लोक फार ओळखायची नाहीत. तर आम्ही तो पहिला एपिसोड केला आणि त्यानंतर आमचं असं झालं होतं की ठीक आहे, मी श्रियाला ओळखतो, पिळगावकर, त्यानंतर सखी आणि स्वानंदी वगैरे ह्या लोकांना ओळखतो, तर 3 एपिसोड आपण सिक्युअर करूयात. त्याच्यानंतर काय हे आम्हाला माहित नव्हतं, आपण कोणाला अप्रोच करायचं, कसं करायचं वगैरे काहीच अंदाज नव्हता. आणि मग सई, प्रिया ही नावं यायला लागली, कारण तेव्हा त्यांचे खूप सिनेमे येत होते. म्हटलं सिनेमाच्या दृष्टीने ते येतील, असं काहीतरी आमच्यापर्यंत. मग मी म्हटलं मी एकदा DM करून बघतो कोणाला तरी, असं म्हणून मी फेसबुकच्या ते ह्याच्यामध्ये सई तामणकर टाईप केलं आणि बघितलं तर ते जे हिडन रिक्वेस्ट आपण फॉलो करत नसलं की ते
तर त्याच्यात तिने मला मेसेज लिहिला होता की मला यायला आवडेल, हे खूप भारी आहे वगैरे. मग मी श्वेता म्हणून आमची एक मैत्रीण आहे, ती हिची वहिनी आहे प्रियाची, तर तिच्या थ्रू आम्ही कॉन्टॅक्ट केला तर ती म्हटली की तिलाच यायचं आहे ह्याच्यावर. तर आम्हाला लक्षात आलं की एक पहिली गोष्ट ही लक्षात आली किस्सा म्हणून की ह्या सगळ्यांना हे हवंय, म्हणजे एंटायर जनरेशन ऑफ म्हणजे ऍक्टर्स यांना अशा प्रकारचं काहीतरी करायला आवडेल अशी आहेत ही लोक, आणि त्यांना मिळत नाही म्हणून ते दिसत नाही, म्हणून ते त्यांची एक स्पृहाला आम्ही म्हटलं की ती म्हणली आम्हाला का नाही म्हणजे दुसऱ्या सीझन मध्ये ती म्हणली मला का नाही बोलवतात. तर म्हटलं मला का नाही बोलवतात म्हणजे मला माहित नाही, आम्ही ह्याच्यात शिव्या देतो, हे करतो ते करतो, तुझं कसं. ती म्हणली मला कंटाळा आलाय त्या इमेजचा, मला ब्रेक करायचा, प्लीज माझा अपमान करा. तर ते माझ्यासाठी खूपच शॉकिंग होतं. आणि दुसरं एक म्हणजे आम्ही म्हणजे अनुराग कसा आमच्या ओळखीचा होता, म्हणजे खूप लोकांना माहित नाही हे, पण अनुरागने आमची खूप मदत केली दोघांची. पॉलाच्या तो असा ओळखीचा होता आणि राधिकाचा मित्र होता, आणि एक दिवस राधिका त्याच्या घरी होती आणि तेव्हा काहीतरी झालं आणि मी राधिकाला मेसेज केला होता की ये कधीतरी भेट वगैरे, कारण मी वर्सोळ्यात शिफ्ट झालोय. आणि तर ती म्हणली की सॉरी मी वर्सोळ्याचं घर सोडतोय कारण पुण्याला चाललोय वगैरे. तर ती म्हणली की अनुरागकडे ये, आम्ही तिथे आहोत. म्हणून आम्ही गेलो आणि आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी तर तो खूपच वेगळ्या पोझिशनवर होता, त्यामुळे मी असा पहिल्यांदा वेळ घालवणार होतो. तर तेव्हा मी सांगितलं की आम्ही पुण्याला परत चाललोय. तो हिला ओरडत होता की कशाला तू आत्ता मुंबईला आली, ह्याच्या नादाने उगीच पुण्याला नको जाऊ वगैरे. तर ही म्हटली नाही आम्हाला इथे घर परवडत नाही, त्यामुळे घर तिथे असणार आहे आणि मुंबईत आम्ही येऊन जाऊन करू. तो म्हटला की ठीक आहे, पुण्यात घर घेतलंय तिथे तुम्ही ठेवा तुमचं सगळं, पण इथे काहीतरी बेड, एखादं कपाट वगैरे ठेवून एक छोटी खोली घ्या. म्हटलं अहो छोटीच आहे खोली, तीही परवडत नाही. तर त्यांनी आम्हाला त्याचं घर दिलं. त्याच्या घरात आम्ही खालच्या खोलीत राहायचो. म्हणजे आता समजा वरती त्याचा फ्लॅट आहे अख्खा, तर खालती किचन आणि एक रूम होती. तर त्यांनी आम्हाला तिथे 6 महिने राहायला दिलं. माझे काहीही ओळख नसताना, काही नसताना, आणि त्या खोल्यांमध्ये इतकी लोक राहून गेलेत आपल्या इंडस्ट्रीतले, लोकांना माहितीही नाहीये. तर तो असा अत्यंत दिलदार माणूस आहे. तर त्यामुळे तो येणार होताच ह्याच्यावर एका पॉइंटला, कारण तो तसा माणूस आहे म्हणून. पण इम्तियाज अली वॉज अ शॉकर फॉर अस, कारण इम्तियाजला आम्ही लिटरली आपण कोल्ड कॉल करतो ना, म्हणजे की कॉल तर करून बघू, तर तसं त्याच्या मॅनेजरला आम्ही मेसेज केला की असं आम्ही एक शो करतो आणि आम्हाला इम्तियाजला बोलवायचं आहे. तर तो म्हणाला हो येईल की वगैरे असं. तर आम्ही थोडे जरा शॉक होतो, कारण मी असा इम्तियाज अली फॅन आहे असा. तर त्यावेळी मी म्हटलं की हे काय म्हणजे नवीन, म्हणून मी त्याला भेटल्यावर वगैरे विचारलं. तो म्हटला ऍक्च्युली माय पेरेंट्स हॅव वॉच दिस शो. मग मी परत जे म्हणतोय की हिंदी असण्याचा जो म्हणजे हिंदी लोकांपर्यंत पोहोचणं, आणि त्यांनी बघितलं होतं भाडीपा, जे की आमच्यासाठी खूप समाधान देणारी गोष्ट होती. कारण काय अमराठी लोक बघतायत आणि ते एकमेकांमध्ये बोलतायत ह्याविषयी, हे खूप महत्वाचं होतं. तर ते एक होतं. आणि आई आणि मीचा एक किस्सा आहे जो आमचा सगळ्यात पॉप्युलर शो आहे. सो आई आणि मी लिटरली असं झालंय की आम्ही खूप कॅल्क्युलेशननी विचार करत होतो की आपल्याकडे ब्रँड्स नाही येत आहेत. मग ब्रँड्स का नाही येत आहेत, तर ब्रँड्स टार्गेट कोणाला करतात, तर फिमेल ऑडियन्सेसला. युट्यूबवर 70-30 असं कॉमन हे असतं की 70% पुरुष बघतात, 30% बायका. तेव्हा म्हणजे जे काही शो चालले होते त्यामध्ये, तर आमचाही तोच रेशो होता. तर म्हटलं आपला रेशो सुधारला पाहिजे, मुळात आपलं किमान 40वर आणूयात. तर मग बायका बघतील असा काही शो आहे का, पुरुष पण बघतील बायकाही बघतील असा काही शो आहे का, असं करत करत आम्ही म्हटलं की आयांना टार्गेट केलं पाहिजे, कारण आया टेलिव्हिजनला कॉन्ट्रीब्युट करतात. तर आयांसाठी काही करता येईल का, आई रिलेटेड काही आहे का, असं आम्ही फ्लोट करत होतो आयडिया. आणि वरुणकडे मी सगळ्या रायटर्सना मेसेज केलं. तर वरुण म्हटलं ऍक्च्युली माझ्याकडे ना एक 4 सीन्स लिहिलेले आहेत. मी एक सिरीजची आयडिया पिच करत होतो आणि ती मी एका ब्रँडला दिली. आता मी त्यांचं नाव नाही घेत कोणाचं, उगीच त्यांना हे नको म्हणून. आणि त्या एजन्सीनी आणि त्या ब्रँडनी ती रिजेक्ट केली माझी आयडिया. तर मी म्हटलं की पाठव सीन्स मला, आणि 4च सीन्स होते. तो म्हटला पण ते गणपतीचं आहे आणि 4 दिवसांनी गणपती येत आहेत, तर तुला करायचं असेल तर आत्ता करायला लागेल. तर लिटरली त्यांनी पाठवलं, मी वाचलं आणि आय थॉट इट्स हिलेरियस. आई आणि मी होतं त्यात. शास्त्रतेचा सीन नव्हता आणि ती भन्नाट आयडिया, भन्नाट कल्पना, तो सीन नव्हता, बाकी सगळे सीन होते.
तर म्हणजे एंड नव्हता आणि एक मध्ये शास्त्र असतं त्याचं नंतर, कारण टॅग्स ऍड करायचे होते मला. तर म्हटलं की हे दोन सोडून तर सगळं आहे ह्याच्यामध्ये, या कल्पनेत सगळं आहे, तर काय करूयात. तर मी म्हटलं की आम्ही करतो हे, आणि फोन केले, हे ते केले. मग मला आठवलं रेणुताई बरोबर मी एकदा काम केलं होतं, ती तिच्या मुलाशी सेम बोलते, तर मग तिला घेऊयात. लिटरली घरची लोक, म्हणजे आलोक आपला, मी त्याला भरपूर वेळा कास्ट केलंय, त्यांनी मला भरपूर वेळा म्हणजे वेगळ्या कामांसाठी विचारलंय, तर त्यामुळे मित्र आहे त्याला बोलूयात, असं करून तो एक अक्षरशः पडलेली स्क्रिप्ट असते ना साईडला, की जी कोणी नाही हात लावत आहे, आपण करूयात असं म्हणून ते आमच्याकडे आलं. आणि दॅट हॅपन टू बी द बिगेस्ट युट्यूब आमच्यातला म्हणजे भाडीपाचा शो आतापर्यंत. पुन्हा मी म्हणेन पायनियर म्हणून आयांना आणि आयांवर रील करणं, आयांवर कंटेंट बनवणं हे सुरू केलं. हो, आणि आता सगळे आयांबरोबर करतात, सगळ्यांना आई बरोबर कॉन्टेंट असतं, तेव्हा ते आईला काहीतरी डेडिकेट. आणि त्यामुळे भाडीपाची त्या वर्षी ते एका वर्षात इतकं मोठं झालं की त्या वर्षी इलेक्शन्स होत्या 2019च्या, आणि त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनने 2018च्या म्हणजे 19ला इलेक्शन होतं, 18ला त्यांनी कॅम्पेनिंग चालू केलं. तर 2018ला त्यांनी ते आईचा फोटो असायचा की इलेक्शन कार्ड काढलं का, काढून घ्या, शास्त्र असतं ते, असं त्यांचा फोटो होता. तर ते पॉप कल्चरचा भाग झाला. तर ते आमच्यासाठी भयंकर आयकॉनिक किस्सा होता की एक काहीतरी जे लोकांनी पुन्हा तेच की आपल्या इंडस्ट्रीमध्ये कन्व्हेन्शन, आता टीव्हीवर आईवर इतके शोज होत आहेत, पण आई कूल दाखवण्याबाबत का आपण चाचरतोय. कित्येक सगळ्या आया कूल आहेत सध्याच्या. तर ते आई मी गेम ऑफ थ्रोन्स आम्ही केलं, किंवा ते आणि आई म्हणल्यावर अशी का दाखवायची की आई म्हणजे पिचलेली शोषित नाही आहे ना. केवढ्या म्हणजे कित्येक वेळा तर आईचा कंट्रोल असतो घरात, तर त्यामुळे ते का नाही दाखवायचं असं आमचं म्हणणं. नाही म्हणजे आता समजू शकते तू इथे असलास तरी ती तिकडे कंट्रोल करते. हो, तर त्यामुळे ते का नाही दाखवायचं. किंवा माझी आई, माझ्या आईबरोबर मी दारूबद्दल पण जोक करतो. आई ते द्राक्षासव पिते, तर मी आईला म्हणतो पेताडेस तू वगैरे असं. तर आता ही आपण तो जो हट्ट आहे ना की आपण एक काहीतरी मोठा माणूस म्हणून त्याला असं दाखवायचं, असं आई बरोबर मैत्री असू शकते की सगळ्यांची आई बरोबर मैत्री असते, तर ते का नाही एक्सप्लोर करायचं असं. Yeah, I think just adding on to this, like a similar parallel is like we've seen on Instagram, like a lot of reel makers doing stuff about like fathers walking in on them doing something wrong and then getting beaten with a shoe or a belt or something like that. And all of these people, like their fathers are such cool, nice people that they're playing the stereotype. And I think that it's sort of, nowadays people don't want to see the stereotype आणि at all. जेव्हा ते करत नाही तेव्हा ते हिटच होतं. म्हणजे ते TVFचा सगळ्यात मोठा शो सुरुवातीला एक होता टेक टॉक विथ पापा नावाचा. तर ते टेक टॉक विथ पापा मध्ये ते बाबा फोन कसा, व्हॉट्सअप कसा वापरू वगैरे, हे नातं आहे ना आपल्या वडिलांबरोबर. आपलं आता कुठं बेल्टनी मारायचं नातं उरलंय. तर त्यामुळे ते आणि ते सगळ्यात हिट शो आहे. सो तेच महत्वाचं होतं की आम्हाला ते समजायला लागलं, हे करूयात, हे कसं इन्स्टिंक्ट आलं माहित नाही, पण समजायला लागलं की हे केलं तर होईल. तू मगाशी म्हणालास की तू खूप फिल्म केल्यास, त्यातल्या काही महत्वाच्या फिल्म्स म्हणजे धर्मवीर तुला मला ऑफर झाली होती. हो, पण कुठल्या रोलसाठी? धर्मवीरांच्या. हो, दिघे साहेबांच्या रोलसाठी. मग हा सो दोन म्हणजे त्यात एक अनफॉर्च्युनेट भाग आहे. एक असं झालं होतं की मी तेव्हा माझे वडील जस्ट कोविडमध्ये गेले, माझे वडील, आणि ते खूप ट्रॉमॅटिक होतं सगळा एक्सपिरियन्स. तर मी आणि पॉलानी असं ठरवलं की एक जरा आपण ही कामं आहेत ती संपवूयात. तेव्हा आम्ही 2 मोठे शोज करत होतो, शांतीत क्रांती आणि ते सगळं संपवूयात. ते एकदा रिलीज झालं की मला 1 महिना पूर्ण त्यातनं बाहेर, कारण मी एक वेडेपणा पण असा केला की कोविडच्या काळामध्ये वडील गेल्यानंतर आपण एक रिॲक्शन येते ना, तर मी त्याच्यात उतरलो. लोकांना मेडिसिन्स मिळवून देणे, त्यांना सायकोलॉजिकल सपोर्ट करणं, तर ते खूप डोक्यात तेच आणि ते भयानक होतं. म्हणजे मी परत ते व्हिजिट पण नाही करू इच्छित. पण त्या काळात ज्यांनी ऍक्च्युअल हॉस्पिटलमध्ये जाऊन आणि ह्या सगळ्या स्मशानभूमीत जाऊन ज्यांनी काम केलंय त्यांना माहितीये की ते परत कधीच आयुष्यात कोणाच्या होऊ नये असं होतं. तर त्याच्यामुळे मी एक ब्रेक घ्यायचा ठरवला होता आणि मी खूप मेहनतीने तेव्हा कॉमन लॉ स्पाऊस आमचं जे रिलेशनशिप आहे त्याला कॅनडामध्ये कॉमन लॉ स्पाऊस म्हणतात.
तर त्याचा फायदा झाला आणि तेव्हा परदेशी जायला अलाउड नसताना मला परमिशन मिळाली आणि आम्ही कॅनडाला तिची बहीण एका ठिकाणी ॲटलिन नावाची जागा आहे तिकडे राहते. तर तिथे ते अगदी म्हणजे तिकडे थंडीत -29 जातं वगैरे अशी सेक्ल्युडेड जागा आहे. म्हणजे आपण म्हणजे बर्फात जाऊन तेव्हा तेवढी थंडी नव्हती, पण तरी -10 -6 वगैरे असं होतं. तर त्या ह्याच्यामध्ये जाऊन आम्ही ब्रेक घेतला होता महिनाभराचा आणि मी तिथे असताना फोन आला की हे अर्जंटली करायचं आहे, तू आत्ता ताबडतोब कर, ये. तर ते शक्य नव्हतं मला, कारण काय ते त्याचा 21 दिवस तर त्यांचं हेच म्हणजे काय कंपल्सरी राहणंच होतं आणि त्यापुढे आम्ही काही दिवस बुक केलं होतं. तर तो खर्च इतका झाला होता आणि हे सगळं होतं आणि खूप दिवसांनी गेलो होतो, त्यामुळे ते मला येणं शक्य नव्हतं एक. आणि दुसरं म्हणजे जरी आलो तर आल्यानंतर इतक्या कमिटमेंट्स होत्या, कारण हे सगळे शो डिलिव्हर पण करायचे होते. तर ते म्हटलं की ते तंगड्यात तंगडं होणार, तुम्ही माझ्या तारखांसाठी थांबू नका. तोपर्यंत मग त्यांची प्रसादची ट्रायल झाली होती आणि तो योग्य वाटत होता आणि तसंही मला असं वाटतं की जर का माझ्याहून त्याच्यावर माउंट करणं जास्त सोपं आहे. म्हणजे मी ॲज अन ॲक्टर तेवढा फेमस नाही अजून. तर त्यामुळे ते तसंही ते झालं असतं माझ्या मताने, गणित वेगळं झालं असतं जर का त्याची ट्रायल झाली होती तर. तर ते त्या 2 गोष्टींमध्ये सुटला मला. आणि भाई सिनेमात तू बाळासाहेब हो, बाळासाहेबांची. आणि भाई सिनेमात तू हिंदी हृदय सम्राट हो. बाळासाहेब ठाकरेंचा रोल केला हो. होतास. त्याबद्दल काय? एक अभ्यास म्हणून, एक आवाज म्हणून किंवा एक त्यांची पर्सनॅलिटी हो. लोकांच्या मनात खूप आहे. सो मी पहिल्यांदा बाळासाहेबांचा अभ्यास केला ना, तो ह्या कारणाने की मी ज्या दिवशी ते अनफॉर्च्युनेटली गेले, तर जेव्हा डिक्लेअर झालं त्याच्या 3 दिवस आधी मी एक इंग्लिश सीरीज करत होतो MTVवर. तर तिथे डिस्कशन चाललं होतं की अरे अनाउन्स होने वाला है, कॅन्सल करते वगैरे. तर त्यामध्ये काही अमराठी लोक होती, ती म्हणत होती की इतना क्या है, असं ते म्हणत की इतना क्या है की 3 दिन पहले ही सब बंद कर रहे हैं. तर तेव्हा ना एक हिंदी समाजामध्ये तो एक समज होता की अरे हे सगळं बंद पाडणार आता मुंबईचं. तर म्हटलं बंद पाडणार नाही, बंद होणार. तर आणि मी काही असं कुठल्या पार्टीचा किंवा शिवसैनिक किंवा कुठल्याच ह्याचा नाहीये. मी अत्यंत म्हणजे मला पॉलिटिक्स मजा म्हणून आवडतं. तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला नाही समजत आहे त्या माणसाचं काय कर्तृत्व आहे आणि कोण आहे आपल्या महाराष्ट्रासाठी तो कोण आहे. तर म्हणून मी म्हटलं की आपण एवढं हक्काने त्यांना ऐकवतोय आपल्या लोकांना, आपण काय अभ्यास केलाय. म्हणून मी तेव्हा त्यांचं एक बघायला चालू केलं युट्यूबवर काही आहे का वगैरे. तर एक NDTVचा इंटरव्ह्यू होता. एक दिवस त्यांनी बाळासाहेबांबरोबर ते फिरले होते आणि तो व्हिडिओ बघून मी फॅसिनेट झालो होतो. म्हटलं हे आपण जे भाषणात ऐकले ते नाहीच आहे, ती व्यक्तीच वेगळी आहे. ही कोण व्यक्ती, असं झालं होतं मला. आणि म्हणून मी तो करून ठेवलेला होता अभ्यास. मग एक दिवस मला महेशदादांनी बोलवलं भेटायला आणि तिथे सगळे फोटो लावले होते आणि महेशदादा काही सांगत नाही, तुला माहिती आहे, तो ये तू आहेस या सिनेमात, असं झालं होतं. आता मी आहे म्हणजे कोण आहे, कशासाठी आहे आणि त्याचे ते जेवणे चालली आहेत, खूप लोक आहेत, असे येत आहेत जात आहेत आणि त्यांची डिस्कशन चालूच आहेत आणि विक्रम दादा बसून सांगतायत की हा नाही थोडं आपल्याला नाकाचं थोडं हे करायला मोठं करायला लागेल, सरळ आहे पण आडवं थोडं आणखीन करायला लागेल, हे असं. आणि ते डिस्कस करताना म्हटलं मी कोण आहे ते तर, आणि समोर बघितलं तर बाबासाहेब पुरंदरेंचे फोटो होते. तर म्हटलं हा आपलं दाढी बिडी आपण तरुण बाबासाहेब करतोय हे मला लक्षात आलं. तर ते म्हटले पण आणि दाढीचं काय, तर कधी काढता येईल रे. तर म्हटलं दाढी का काढायला लागेल जर का बाबासाहेबांचा रोल आहे तर वगैरे, मला काही कळेना. आणि ते म्हणले नाही बाळासाहेबांचा रोल आहे. तर मी म्हटलं की मी तुला का दिसलं असेल. तर ते म्हणले नाही तुझ्या हातवाऱ्यांमध्ये असेल किंवा तुझ्या बसण्यामध्ये ते दिसतं म्हणून तुला घेतलंय. आणि मी शॉक्ड होतो की मी का. आणि मी ऍक्च्युअली एक फिल्म करत होतो, त्यामुळे माझ्या शूटच्या दिवसापर्यंत मला दाढी काढणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी सगळे ट्रायल्स केले होते. हे पफ करायचं होतं, बॅग्स द्यायचे होते, कारण वय जास्त होतं. मग हे जवळपास एक दीड एक तासाचा मेकअपचं सगळं होतं, ते सगळं 1-1.5 तासाचं. तर ते सगळं त्यांना करायचं, त्यांनी हे करून घेतलं होतं. इथल्या ज्या लाईन्स आहेत त्या दिवशी करू वगैरे सगळं झालं होतं. आणि मी ऍक्च्युली शूटिंगच्या दिवशी पहिल्यांदा त्या ह्याच्यात आलोय गेटअपमध्ये, आणि मला तोपर्यंत माहितीच नव्हतं मी कसा दिसणार आहे. आणि ते गेटअप केला आणि ते सगळं मी बघत होतो की काय चाललंय, तरी सुद्धा मला समजत नव्हतं आपण काय करतोय ते. ठीक आहे, आपण मोठा रोल, एक म्हणजे मोठ्या व्यक्तिमत्वाचा रोल आहे, 3च सीन आहेत,
काय फार असणारे वगैरे असतात. आणि आम्ही पुण्यात एका हॉस्पिटलमध्ये शूट करत होतो, तर मेकअप झाला 1.5 तास, फायनली शॉट लागला आणि एवढंच होतं की मी जाऊन पुला हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला जातो. तर मी असं चालत 10व्या मजल्यावर 9व्या मजल्यावर शूट होतं, तर मी म्हटलं मी पायऱ्या घेतो, लिफ्ट कशाला, एकच मजला आहे. तर मी पायऱ्यांवरनं आलो आणि मी त्या वेशात होतो, मला लक्षात नाही की आपण काय केलंय ते. आदल्या दिवशीपर्यंत दाढी मला. तर मी जसं चालत आलो ना कॉरिडॉरमध्ये लोक बाजूला व्हायला लागली आणि मला असं झालं की तोपर्यंत मी का ना भाडीपा किंवा असं काही फेमस होतो की कोणी मला ओळखून आणि मग मला लक्षात आलं की हा ह्या माणसाचा ऑरा आहे, की आजही ते ह्या विचाराने की कोणीतरी त्यांची भूमिका करतंय, त्यांनी लोक बाजूला होत आहेत. तर ते इतकं पॉवरफुल होतं ना, फारच अद्भुत अनुभव होता. आणि उबुंटू विषयी काय सांगशील? माझी तुझी खूप फेवरेट. हो, उबुंटू मला मिळालीच. मी पुन्हा कारण पुष्कर पहिल्यांदा सिनेमा बनवतोय. सुबोध एवढा घट्ट मित्र, प्रसाद एवढा घट्ट मित्र, नंतर त्याच्या मनात सुयश टिळक त्याच्या मागे लागला होता, त्याची एक सिरीज चालली होती, त्यामध्ये त्यांची ओळख झाली होती की मलाच करायचा हा रोल. तर एवढी चांगली लोक असताना त्यांनी मला कॉल केला की त्यांच्यावर सिनेमा माउंट करता आला असता त्याला खर्च. त्यांनी मला कॉल केला, म्हटलं तू मला का विचारतो? तो म्हणलं मला असं कळलं तू लहान मुलांबरोबर काम करतो, ते खूप लोकांना माहीत नव्हतं. तर मी शाळा, किल्ला, मामाच्या गावाला जाऊया, चिंटू, डबा, चाइल्ड वर्कशॉप्स, म्हणजे शाळा किल्ल्याला तर मी रितसर 15-15, 16-16 दिवस त्यांच्याबरोबर सीनवर काम केलंय, सीन वर्क केलंय. चिंटूला पण सीन वर्क केलंय, बाकीच्या सगळ्याला वर्कशॉप्स घेतलेत 3-3, 4-4 दिवसाचे. तर सीनवर काम करणं म्हणजे लिटरली त्यांच्या आत त्यांचं मन समजून हे ते वगैरे वगैरे वगैरे. तर तो म्हटला मला असं, तू खरं कोणीतरी मला तुझं नाव वर्कशॉप म्हणून सजेस्ट केलं, पण मग मला तुझ्या बोलण्यातच दिसलं की तू लहान मुलांशी व्यवस्थित बोलत असशील, तर तुला काम करायला आवडेल का, म्हणून ते काम मला मिळालं. तो म्हटला की तू वर्कशॉप तू नको घेऊस, मग त्या केसमध्ये तू मुलांशी डिरेक्टली तसं वाग, म्हणजे ते जास्त बेटर होईल, मग तू ते शिक्षकाचं नाव आहे. मग त्यांनीच वर्कशॉप घेतला आणि मग त्यामुळे पहिल्यांदा मला कोणीतरी वर्कशॉपसाठी बोलवलं होतं आणि तो म्हटला नाही तू काम कर, कारण तुझ्या डोळ्यात दिसतंय की तू चांगला शिक्षक आहे. आणि मी पॉलाला पण बरेच वेळा म्हणतो की मेनी अ टाइम्स आय फील की जर का थकायला झाला आता नाही करायचं बाबा काही, तर आय विल टर्न टू टीचिंग. He's a good teacher. Yes, he is very good. Amazing job. आता आपण गप्पा मारल्या, आता आपण 1-2 छोट्या अशा सेगमेंट्स कडे जाऊ, ज्या सेगमेंट बद्दल लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की काय काय विचारलं पाहिजे. Okay. आता असे प्रश्न आहेत, तुम्हाला बोलायचं नाही. Okay. So the round name is समझने वालों को इशारा काफी होता है. I didn't get that. So that's Hindi because Yeah. so You have to say something. You have to just point out. like Okay. the one who Got it. understand has even pointing in that direction is fine. ठीक है. Okay. Who is more caring? More? Caring. You have to speak. You have to point out between both of you. Who is more caring? Both. Sorry. Okay. I don't know. Who is more funny? He makes me laugh more. Who cooks better? सॉरी, मी ह्याच्या एक बोलणार आहे. बोल. पॉलाचा ह्युमर पब्लिक मध्ये अलाउडच नाही असं आहे. म्हणजे खूप I'm अभद्र very आहे. funny, अभद्र but only आहे. for private audiences. हा, अभद्र आहे, त्याच्यामुळे ते पब्लिकली ऍक्सेप्ट करावे. कोणाला विश्वास नाही बसणार आहे ती फनी आहे, कारण अत्यंत अभद्र That's आहे. why he's not even pointed. Who cooks better? हे पटपट सांगायचंय. बिकॉज आम्ही दोघं खूप चांगला स्वयंपाक करतो. Oh, wow. वेगळ्या वेगळ्या गोष्टी. आम्ही येऊ शकतो. हा. Who cries more while watching movies? Being emotional. I don't tell you when I cry. I just cry silently Actually- because I'm so Actually, embarrassed. yes. Who is more responsible? Who gets more in trouble? Who is more dramatic? Who takes It's long getting time easier. to get ready? ऍक्च्युअली ओके, टाइम वाईज ती जास्त वेळ घेते, पण ती ऑर्गनाइज आहे, हा, त्यामुळे ती लवकर ready. लवकर चालू करते. Okay. Who has better taste in music? Who has better taste in movies? Who is more short-tempered? Who is
more likely to forget your anniversary? The date. What is the date? Both of us actually. Both of us. आताही I've नाही kept it in लक्षात my आहे. phone. Yeah, it's like October 3rd, 23rd. कशाला विचारता? लाच काढते उगीचच. नाही, दोघांनाही नाही I माहिती. keep it in my calendar. आमच्यासाठी ते खूप महत्वाचं नसतं. Correct. फक्त भाडीपाची आम्हाला अॅनिव्हर्सरी लक्षात आहे 1 एप्रिल असते. Oh, great. Super. Who spends more? Uh-oh. Oh, really good. Who shops more? Okay. Who forgets more? Who overthinks more? Who is more possessive? Of? इन जनरल ऍज अ पॉझिटिव्ह पर्सन. No. Okay. Who is a better driver? Who sleeps more? I agree. Who has a better diet plan? नाव Okay. बट इन लाईफ चीज. And who breaks the diet often? Me also. So you said. Well, you have to diet in order to break it, no? Yes. So. Now, you have to answer for each other. ओके. Her birth date. 8th मे. His birthday. August 11th. सांगितलंय तुम्ही पण पहिल्यांदा कुठे भेटलात? Toronto. टोरंटो. Tiff. ह्याची आवडती डिश कुठली? फूड. इंडियन लेट्स कीप इट टू इंडियन Indian म्हणजे का? सोपं पड. ऍक्च्युली इंटरनॅशनल. इंटरनॅशनल. हिज फेवरेट डिश. Sushi. And hers? टाकोज. Okay. Your favorite crush? I can't pronounce his name. French actor from It's not French, Spanish. Spanish actor from ते काय Javier Bardem. Javier Bardem. Javier Bardem. Okay. Penelope Cruz. Oh, okay. Coincidentally, they're married. Yeah, I so. Yeah. So favorite, it's a destination, holiday destination. Holiday destination India or international? Hey, it's a favorite. International Japan. It's not a holiday destination. I won't If say it- there's a favorite because we want to see so many places. of course. But you could say type of place that I like to see. Yeah, the type of place you would like to visit is Japan type. Manjay. Like which will have mountains, which will have. A warm country, as you said. No, a warm country. Yeah, even Japan is not that No? warm. Sorry, my depending chukla. on where you are in Japan. चुकलो हो, आपला बुवा हो ना. No, but I think then But like where you would like to visit. yeah, It's Japan. And where Yeah. you would like to visit? he likes to visit cold countries. Mhm. But he also likes he likes cities. Okay. He likes that like hippie cult, like not hippie, Hipster. hipster culture, street culture, New York, and Fine. The city हा, person. म्हणजे आम्ही असं म्हणजे बालीच्या वरचं आम्ही व्हिएतनामला जाऊ. Is the difference. correct. Her favorite perfume? I'm very bad with it. I mean, I'm not a perfume person. Yeah, that's why. So And his? That's it's what is it? Tom Ford's Leather. leather, yeah, that vanilla Her leather. favorite actor? Actor. This goes with In my crush also. in internationally Javier Bardem. Javier Bardem and in Indian actors Ranbir Kapoor. Okay. And his favorite actress? Besides That you, crush is not my favorite actress. No. okay? She doesn't know actually. Oh, कोण आहे तुझी favorite? आम्हाला ऐकायला. You don't know ना? Like the crushes you know. की crushes मध्ये Yeah, I know, Penelope Cruz like, आणि दीपिका हे Where crush we आहेत. both have a crush on Deepika. So. But favorite actor, तुझी favorite actress आणि actor. आपण हा भारतातली. भारतातले. सो भारतामध्ये स्ट्रेंजली दीप्ती नवल माय वन ऑफ माय फेवरेट ऍक्टर्स. आणि इन टर्म्स ऑफ ऍक्टर्स used to be Amir Khan. Now Ranbir Kapoor I really like. One thing you want to change about her and one thing you want to change about him. तिची ऐकण्याची कॅपॅसिटी वाढवायला आवडेल.
म्हणजे ऐकणं What? माझं ऐकण्याची Sorry, नाही ती सी एक्झॅक्टली सॉरी Sorry, I wasn't listening. I got हा distracted. प्रॉब्लेम तिचा ती म्हणजे आपण आता स्वयंपाक बनवतोय स्वयंपाक बनवताना काही सांगितलं तर ते नाही रेजिस्टर्ड. शांतपणे समोर ऐकत असेल तरच ऐकलं जातं, नाहीतर म्हणजे डबल 2 गोष्टी एका वेळेस नाही होऊ शकत. And I would just delete his road rage entirely. What is that? रस्त्यावर Road rage, yeah, he gets really upset on कारण streets. परत तो एक चांगल्यातनं आलेली वाईट गोष्ट आहे. मला नियमांचं खूप हे म्हणजे सिग्नल मोडणे, Yeah. पार्किंग चुकीच्या ठिकाणी करणे, बस मध्ये उभे राहणे वगैरे, आणि ते मी खूप चिडचिड करतो. Yeah, I'm much more zen, but then he also starts to rub off on me. I know. Yeah. सो आता नवीन नियम असा आहे की ती गाडी चालवते, मी फोनवर असं खाली बघत बसतो, सोबत मला दिसणारच नाही का. दिसणारच नाही काय चाललंय समाजामध्ये. बट थँक्यू सो मच Thank you. तुम्ही या कार्यक्रमात आलात. आणि Thank you. मला हे आवडेल की तुम्ही तो असा वर्कशॉप घेतला तर ऍक्च्युली जेणेकरून सगळ्यांना कळेल, आमच्यासारखे काही नवीन लोक असतील त्यांनाही कळेल की हाऊ टू गो अबाउट इट. आणि पॉलानी ऍक्च्युली आता एक युट्यूब बिझनेस साठी पर्सनल वर्कशॉप सुरू केलाय. त्याचा हो. पहिला एक सत्र आता पुण्यात Yeah. झालं, जे खूपच चांगलं झालं. तर आम्ही आता मुंबईतही प्लॅन करू नक्की. Yeah, I'll be there. definitely. कारण कळेल पण नक्की काय असतं काय नाही, कारण ही सगळ्यांचीच सुरुवात आहे. हो. आणि या वर्षी कॉन्टेंट क्रिएटर्सना नॅशनल अवॉर्ड हो. दिले, त्यामुळे नक्कीच ती कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यामुळे आपण नक्कीच त्यासाठी प्रयत्न करू शकतो. Yes. इथे आलात म्हणून आमच्याकडे एक छोटंसं गिफ्ट. अरे Thank you so thank you so much. much. It's very sweet. तुझं नाव म्हटल्यानंतर अचानक मला माझ्या एका मैत्रिणीने तुझ्यासाठी साडी पाठवली. अरे, Wow, पॉला आता lovely. नुकतीच ह्या वर्षीपासून स्वतः साडी नेसायला लागली. ओ माय गॉड, प्लीज तू ती नक्की साडी नेसशील. आणि जोविस क्लिनिक कडनं एक छान गिफ्ट आहे तुला. Wow, Thank thank you. you. आणि आपले एक फॅन आहेत, त्यांनी हैदराबादच्या पुढे एका जंगलात त्या राहतात, पण त्या तिकडनं बिझनेस करतात. Oh, त्यांनी nice. छोटंसं gift. Oh, thank you so Lovely. much. Thank you. Thank you very much. Thank you. So Yes. sweet, and it's lovely to be here and chat. Thank All the you. best. So, Bhargavi Chirmule's YouTube channel, Gappa Masti आणि podcast नक्की सबस्क्राईब करा. कारण शास्त्र असतं ते. हो, आणि खूप खोल आणि आय गेस जेन्युइन ह्याच्यात एक conversations episode होईल आहेत. आपला. You can jump cut. नाही तर ती म्हणते तसं खूप खोल डीप कॉन्व्हर्सेशन झाले, त्याच्याबद्दल तुझे मनापासून आभार. गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट हा भार्गवीचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना. आणि प्लीज हे व्हॉट्सअपवर डाउनलोड करून वगैरे बघू नका. हा अख्खाच्या अख्खा पॉडकास्ट बघत जा. त्यांनीच युट्यूबच्या क्रिएटर्सना तुम्ही सपोर्ट करू शकता. हो, आणि सबस्क्रायबिंग इज फुकट आहे. सो Thank you so much. Yes, thank you. thank you.